हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये स्पीच हा जो टॉपिक आहे तर या स्पीच टॉपिकची जे आपण व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे, तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्पीच टॉपिकमधील असर्टिव्ह सेंटेन्स जो आहे तर म्हणजेच आपण त्याला म्हणतोय विधानार्थी वाक्य, या विधानार्थी वाक्यावरती जेवढे पण आपल्याला आयोगाने 1984 पासून ते आत्तापर्यंत जेवढेही प्रश्न आपल्याला विचारले आहेत तर या सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं आहे, तर या संदर्भात आपण आत्तापर्यंत 2 स्टेपमध्ये आपण काय केली, प्रॅक्टिस केली आहे। यामध्ये आपण सुरुवातीला काय केलेलं आहे, तर विधानार्थी वाक्य जे आहे तर विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्या ठिकाणी कोणकोणते रूल्स आहेत, म्हणजे आपण त्याच्यामध्ये रिपोर्टिंगवर कुठलं वापरतोय, प्रोनाउनमधले चेंज कुठले, प्रोनाउनमधले चेंज कशा प्रकारे करायचे, त्याच्यामध्ये टेन्समधले चेंजेस कशा प्रकारे करायचे, हे आपण सविस्तर सुरुवातीला पाहिलं। त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहिलेलं आहे हेच MPSCने 1984 पासून ते आत्तापर्यंत जेवढे पण प्रश्न विचारले आहेत तर ते सर्व प्रश्नांमधील जे वाक्य आहे तर त्या वाक्यांची आपण प्रॅक्टिस केली, म्हणजे त्या सर्व वाक्यांचं आपण इनडायरेक्ट स्पीच आपण केलेलं आहे। त्या ठिकाणी आपण फक्त वाक्य घेतले होते, त्याच्यामध्ये ऑप्शन्स घेतले नाहीत। तर त्याचा उद्देश आपल्या सर्वांना मी नेहमी सांगत आहे, तर आपण अशा प्रकारे प्रॅक्टिस का करतोय, कारण जर आपण स्वतः परीक्षेमध्ये जे वाक्य विचारलेले असतात तर त्या वाक्याचं जर आपण स्वतः इनडायरेक्ट स्पीच केलं तर निश्चितच मित्रांनो आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये जे आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत तर त्यामध्ये आपण उत्तराचं ऑप्शन जे आहे ते उत्तराचं ऑप्शन हे आपण एकदम कमी वेळेमध्ये आपण उत्तराचं ऑप्शन निवडू शकतोय। तर आपला तशा प्रकारचा एक दृष्टिकोन डेव्हलप व्हावा यासाठी आपण अशा पद्धतीने प्रॅक्टिस करत आहोत। तर मित्रांनो, मग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये MPSCने विधानार्थी वाक्य जे आहे त्या विधानार्थी वाक्यावरती 1984 पासून जेवढे पण PYQs म्हणजे जेवढे पण प्रश्न विचारले आहेत तर या सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण घेणार आहोत। आणि विशेष म्हणजे आणखी एक गोष्ट महत्त्वाची आपल्या सर्वांना माहीत आहे, तर आपण विश्लेषण घेत असताना उत्तरापर्यंत कमी वेळेमध्ये कशा प्रकारे पोहोचायचं हे पण आपण ट्रिक्स पण घेत असतोय। मग आपल्याला या ठिकाणी दोन्ही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत। आपण सध्या अभ्यास करत आहोत, आपण आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर करत आहोत, त्यामुळे आपल्याला फक्त ट्रिक्स उत्तर सांगितलं चला पुढं असं नाही करायचं। प्रत्येक प्रश्न जो आहे तर प्रत्येक प्रश्नामध्ये जेवढे पण ऑप्शन्स आहेत तर या सर्व ऑप्शनचं आपल्या नेहमीप्रमाणेच आपण काय करतोय, विश्लेषण सुद्धा करणार आहोत। तर त्यामुळे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, व्यवस्थित पाहायचा आहे। आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची, नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट करेल की मित्रांनो आपण सर्वांनी एक गोष्ट करायची आहे, तर ती म्हणजेच काय की जे मी प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे तर सुरुवातीला तुम्ही तुमच्या लेवलने काय करायचं, त्या प्रश्नाचं उत्तर काय येतं आहे, म्हणजे जेवढे पण प्रश्न असतील त्यापैकी आपले उत्तर किती बरोबर येतात ते पण तुम्ही स्वतः चेक करायचं आहे। आणि त्याच्यानंतर जरी आपलं उत्तर चुकलं किंवा जरी आपलं उत्तर बरोबर आलं तरी देखील आपल्याला काय करायचे, कॉन्सेप्ट्स इथं क्लिअर करणं गरजेचं आहे। पण आपण चेक करायचं आहे की आपल्या यापैकी किती उत्तरं जे आहेत तर उत्तर किंवा किती प्रश्न आपल्या या ठिकाणी बरोबर येतात। तसं पाहता आपण या अगोदरच आपले 2 व्हिडिओ घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर स्पीच या टॉपिकचं काय केलं आहे मित्रांनो, आपण इंट्रोडक्शन एवढं बेसिकपासून आपण घेतलेलं आहे। मग त्याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे रिपोर्टेड स्पीच कशाला म्हणायचं, स्पीकर कशाला म्हणायचं, लिसनर कशाला म्हणायचं, रिपोर्टिंग व्हर्ब कशाला म्हणायचं, प्रोनाउनचं चेंज कसा करायचा आहे, त्याच्यानंतर टेन्समधला चेंज कशा प्रकारे करायचं आहे, ॲडजेक्टिव्हचा चेंज कसा करतोय, ॲडव्हर्बचा चेंज कसा करतोय, हे सगळं आपण एकदम डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे मित्रांनो। मग चला तर मग आपल्याला MPSCने 1984 पासून ते आत्तापर्यंत विधानार्थी वाक्य जे आहेत तर या विधानार्थी वाक्यावरती जेवढे पण PYQs म्हणजे प्रश्न विचारले आहेत तर या सर्व प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण करायला आपण सुरुवात करूया। पण मित्रांनो त्यापूर्वी प्रश्न जे आहे तर PYQचं विश्लेषण करण्यापूर्वी तुम्हाला मी काही बेसिक रूल्स जे आहेत तर बेसिक रूल्स आणखी एकदा सुरुवातीला सांगतोय आणि त्याच्यानंतर आपण लगेच काय करू, प्रश्न जे आहेत तर प्रश्नांचं विश्लेषण घ्यायला सुरुवात करूया। तर मग आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर ती म्हणजेच काय, डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची ते म्हणजेच काय, आपल्याला रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर त्या ठिकाणी काय करायचं, रिपोर्टिंग व्हर्ब आपण चेक करायचं आहे की रिपोर्टिंग व्हर्ब दिलेल्या वाक्यामध्ये जे आहे तर रिपोर्टिंग व्हर्ब हे कोणत्या टेन्समध्ये आहे। जर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये असेल किंवा फ्युचर टेन्समध्ये जर असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये आपण बदल करत नाहीत। मी तुम्हाला हा नियम दाखवतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला। यस, तर आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे, जर रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर हे रिपोर्टिंग व्हर्ब जर कशामध्ये असेल, प्रेझेंट टेन्समध्ये असेल किंवा फ्युचर टेन्समध्ये जर असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही। म्हणजे बघा या ठिकाणी आता हे तर वाक्य तुम्ही पाहिलं तर हे वाक्य आत्ताच्या पेपरमधलं वाक्य आहे, डिपार्टमेंटल ASO 2022च्या पेपरमध्ये आपल्याला हे वाक्य दिलेलं आहे। तर मित्रांनो लक्षात घ्यायचं, रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर हे सेज हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि हे रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, तर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे। मग जर रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही। म्हणजेच काय,
आपण जे पाठ करतोय ना, एम इज आरचा बदल वॉज वेअर करावा, हॅव हॅजचा बदल हॅड करावा, विलचा बदल वुड, शालचा बदल शूड, कॅनचा बदल कुड, आपण हे पाठांतर करतोय. आणि मग परीक्षेमध्ये काय करतात विद्यार्थी, प्रॉब्लेम त्या ठिकाणी किंवा विद्यार्थी परीक्षेमध्ये त्या ठिकाणी मिस्टेक काय करतात, मग ते पाठच केलेलं असते. एम इज आर दिसतं की वॉज वेअर करा, हॅव हॅज दिसतं की हॅड करा, आपण अशा पद्धतीने करतोय. परंतु मित्रांनो इथं काय करायचं, एम इज आरचं या ठिकाणी वॉज वेअर करायचं नाही, कारण रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हा जर प्रश्न पाहिला तर हा प्रश्न आपल्या 2007च्या पेपरमध्ये विचारला आहे. इथंही रिपोर्टिंग व्हर्ब हे कशामध्ये आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आहे. त्याच्यामुळे या एम इज आरचा बदल वॉज वेअर होणार नाही. आपल्याला हा नियम लक्षात ठेवायचा आहे, कारण आयोगाने आत्ता काय केलं आहे, अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त विचारायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हा नियम लक्षात ठेवायचा आहे. जर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये जर असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही. क्लिअर आहे सगळ्यांचं. वाक्य काय करतोय, हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करतोय किंवा चेंज करतोय. अ सेज सेज, वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतोय. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं इट जे आहे तर ही शी इट दे जे असते तर याचा चेंज आपण करत असताना काय करतोय, जसं आहे आपण तसंच ठेवतोय, बदल करत नाहीत थर्ड पर्सनचा. तर एम इज आरचा बदल आपण इज जे आहे तर इजला इजच ठेवतोय, कारण रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट टेन्समध्ये आहे. त्याच्यानंतर बाकी सगळं वाक्य जसं आहे तसंच राहणार आहे. त्याच्यामध्ये विल, शेप हे सगळंच राहील. फक्त इथं माय जे आहे तर मायचा बदल काय होणार आहे, कर्त्यानुसार होतो. आणि म्हणून या ठिकाणी काय होईल मग, हिज एंड. या पद्धतीने आपण काय करतोय, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप. ठीक आहे. मग हे मधलं जे आहे तर ते सगळं जसं आहे तसंच राहणार. डिव्हिनिटी, दॅट विल, शेप हे जसं आहे तसं राहील. ठीक आहे. तर मग आपल्याला हा एक नियम लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे जर रिपोर्टिंग व्हर्ब हे जर प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये जर असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला आणखी एक लक्षात घ्यायचा दुसरा नियम आहे. जर रिपोर्टिंग व्हर्ब लक्षात घ्या, जर रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये जर असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये आपण बदल करतोय. रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल तर, म्हणजे या ठिकाणी बघा रिपोर्टिंग व्हर्ब हे कशामध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. मग रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण एम इज आरचा बदल आपण वॉज वेअर करतोय. म्हणजे या ठिकाणी जे एम असणार आहे तर ह्या एमचा बदल आपण निश्चितच काय करतोय, आता इथं वॉज करतोय. का, कारण या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब काय आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. तर आपल्याला हा एक नियम सिंपल लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा एक नियम आहे, तर हा नियम लक्षात घ्यायचा आपल्याला. तर तो म्हणजेच काय बघा, जर रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये आहे, रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे, पण हे जे रिपोर्टेड स्पीच असते तर या रिपोर्टेड स्पीचमध्ये जर युनिव्हर्सल ट्रूथ, जनरल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ किंवा एखादी म्हण असेल, म्हणजे प्रोव्हर्ब असू द्या किंवा सेईंग असेल, तर आपण रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये आपण बदल करत नाहीत. मग सिंपल आपल्याला लक्षात ठेवायचं, रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये आहे, मात्र रिपोर्टेड स्पीचमध्ये जर काय असेल, युनिव्हर्सल ट्रूथ असेल, सायंटिफिक ट्रूथ असेल, जनरल ट्रूथ असेल किंवा एखादी प्रोव्हर्ब म्हणजेच काही ज्या म्हणी असतात ना, तर ह्या म्हणी जर असतील तर आपण काय करतोय, रिपोर्टेड स्पीचमध्ये बदलच करत नाहीत. मग या ठिकाणी लक्षात घ्या, द सन रायजेस इन द ईस्ट ही सेड, राज्यसेवा 2017च्या पेपरमधलं वाक्य आहे. आणि मग आपण या ठिकाणी या वाक्याचं जर इंडिरेक्ट स्पीच करायचं असेल तर आपण वाक्य अशा पद्धतीने करतोय, ही सेड वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरलं आणि वाक्य पुढचे जे आहे तर ते जसं आहे तसंच ठेवतोय आपण. कारण या ठिकाणी हे जे आहे द सन रायजेस इन द ईस्ट हे काय आहे, तर हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. द सन रायजेस इन द ईस्ट हे वाक्य खूप वेळा आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप, आपल्याला हे वाक्य खूप वेळा परीक्षेमध्ये एमपीएससीने विचारलेलं आहे. तर त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला काय करायचं, या ठिकाणी अशा पद्धतीने हे सिंपल काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. दुसरं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड, हे सुद्धा या ठिकाणी जे आहे तर प्रोव्हर्ब आहे, गुड थॉट आहे. आणि त्याच्यामुळे हे सुद्धा काय राहणार आहे मित्रांनो, जसं आहे तसंच राहणार, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. तर आपल्याला हे तीन नियम हे तीन नियम जे आहेत हे तीन नियम आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे तीन नियम आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. आणि आपल्या सर्वांना तर मग जे चेंजेस आहेत तर हे चेंजेस कशा पद्धतीने करायचे हे तर आपल्या सर्वांना माहीत आहेत. तरी देखील जे मग टेन्समधला चेंज कसा करायचा आहे, ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्बमधला चेंज कशा पद्धतीने करतोय आपण हे पण लगेच दाखवतो. आणि मग आपण डायरेक्ट PYQs घ्यायला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला या ठिकाणी टेन्समधले बदल या ठिकाणी पाहू. तर बघा, टेन्समध्ये एम इज आरचा बदल वॉज वेअर, हॅव हॅजचा बदल हॅड, अशा पद्धतीने आपण काय करतोय, टेन्समधले बदल करतोय. मग सर्वांनी काय करायचं, हे वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण पुढचे पण चेंजेस जे आहेत तर हे शालचं शूड, विलचं वूड, कॅनचं कूड, मेचं माईट आणि काही वेळेस आपण कमचा बदल गो सुद्धा करतोय. तर आपण हे डिटेलमध्ये लक्षात घ्या. आपलं जे पहिलं बेसिकचं लेक्चर आहे स्पीच या टॉपिकचं, यामध्ये आपण हे सगळं सविस्तर आपण घेतलेलं आहे. हे कधी बदल कसा करायचा आहे तर ते आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे लक्षात घ्यायचं आहे, कूड असेल, शूड असेल, माईट असेल,
किंवा वूड असेल याचा चेंज आपण करत नाहीत. तर हे सुद्धा आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं हे जे आहे तर हे आपण ॲडजेक्टिव्ह म्हणा किंवा ॲडव्हर्ब चेंज म्हणतो आपण. मग यामध्ये लक्षात घ्यायचं दिसचा बदल दॅट करतोय, दिसचा बदल दोज करतोय, टुडेचा बदल दॅट डे करतोय, टू नाईटचा बदल दॅट नाईट करतोय, येस्टरडेचा बदल आपण काय करतोय द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर आपण या पद्धतीने बदल चेंजेस आपण करतोय. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आणखी हे पण चेंजेस आपल्या लक्षात ठेवायचे. तर हे आपण चेंजेस कशा पद्धतीने करतोय डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना लक्षात घ्यायचं आहे. आणि प्रोनाऊनमधला जो चेंज आहे तर तो तर आपल्या सर्वांना माहीत आहे. आय आणि वी जर असेल तर त्याचा बदल आपण स्पीकरनुसार करतोय, यूचा बदल आपण काय करतो लिस्नरनुसार करत असतो. आणि ही शी इट दे जर असेल तर त्याचा आपण चेंज करत नाहीत. तर मग मित्रांनो आपल्याला काय करायचं आता लगेच आपण PYQs जे आहेत तर PYQs घ्यायला आपण सुरुवात करूया. मग मित्रांनो आपण आता डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना रिपोर्टिंग व्हर्ब संदर्भातले अत्यंत महत्त्वाचे जे रूल्स आहेत ते आपण पाहिलेले आहेत. तर चला मग आपण या प्रश्नाचं आपण सविस्तर विश्लेषण करायला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला काय करतोय प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपण ट्रिक्सच्या माध्यमातून उत्तरापर्यंत कसं फास्ट आणि कमी वेळेमध्ये पोहोचू शकतोय हे पण सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण विश्लेषण पण करू प्रत्येक ऑप्शनचं. बघा पहिली गोष्ट आहे या ठिकाणी सेड टू. ठीक आहे. हां आणखी एक गोष्ट आपली राहिली तर ती म्हणजेच काय विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण वाक्य जोडण्यासाठी आपण काय करतो दॅट वापरतो. हे तसं तर सर्वांना माहीत आहे तरी पण या ठिकाणी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची जर लिस्नर दिला असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो इनडायरेक्ट स्पीच करताना आपण काय करतोय टोल्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरतोय. सेड टूचा बदल आपण काय करतो टोल्ड करतो. आणि काही वेळेस मित्रांनो काय केलं जातं लिस्नर जो आहे तर लिसन हा काय केला जातो रिपोर्टेड स्पीचमध्ये या वाक्यामध्ये दिला जातो. आपल्याला ते पण पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला आपण पुढं वाक्य अशा प्रकारे परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. त्या वाक्याचं विश्लेषण करत असताना तुम्हाला हे 100% सगळं समजणार सुद्धा आहे. आणि इनडायरेक्ट स्पीच करत असताना मी नेहमी सांगितलंय इनडायरेक्ट स्पीच करत असताना वाक्याच्या शेवटी नेहमी फुल स्टॉपच वापरायचा आहे. वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे हे लक्षात घ्यायचं आहे. बघा यू सेड टू हर आय हॅव कॉल माय फ्रेंड्स हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. पुन्हा एकदा सांगतोय MES 2015च्या पेपरमध्ये. मग या प्रश्नाचं आपल्याला उत्तर जे आहे ते उत्तराचं ऑप्शन कोणतं असेल तर ते कमी वेळेत निवडायचं आहे. मग आपल्याला पहिली गोष्ट लक्षात घ्यायची यू सेड टू हर सेड टूचा बदल काय होतोय टोल्ड होतोय. मग कुठल्या ऑप्शनमध्ये टोल्ड आहे तर या ठिकाणी बघायचं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची टोल्ड वापरल्याच्या नंतर आस्क वापरल्याच्या नंतर जेवढे पण आपण रिपोर्टिंग व्हर्ब वापरतोय तर मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. मग हे टोल्ड असेल आस्क असेल आस्क्ड रिक्वेस्टेड असेल ॲडवाइज्ड असेल त्याच्यानंतर ऑर्डर्ड असेल हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरल्याच्या नंतर आपण टू वापरत नाहीत. आपल्या टू वापरायचं नाही. टोल्ड वापरल्यावर पण टू वापरायचं नाही. म्हणजे या ठिकाणी बघा इथं टू वापरले म्हणजे हे पण ऑप्शन कटलेलं आहे ऑप्शन चुकलेलं आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे इथं सिम्पल आपल्याला समजून घ्यायचं आहे. यू टोल्ड हर दॅट इथं आहे बरोबर इथपर्यंत बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सिम्पल लक्षात घ्यायचं आहे हॅवचा बदल म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे. मग रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल तर आपल्या जे हॅव आहे तर हॅवचा बदल काय होतोय हॅड होतोय. मग हॅवचा बदल हॅड झाला पाहिजे. यामध्ये हॅवला हॅवच ठेवलेला आहे म्हणजे या ठिकाणी हे पण ऑप्शन चुकलेलं आहे. आपण सरळ उत्तराच्या ऑप्शनपर्यंत आलोत आणि उत्तराचं ऑप्शन आहे आपलं 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. मग बघा आपल्या कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल आणि आपलं बेसिक अगोदर क्लिअर करायचं आहे कुठलं टेन्सचा चेंज असेल त्याच्यानंतर रिपोर्टिंग व्हर्ब लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर प्रोनाउन चेंज हे जर आपण बेसिक जर कॉन्सेप्ट आपण व्यवस्थित क्लिअर केल्या की आपण अशा पद्धतीने एलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून आपण उत्तरापर्यंत आपण कमी वेळेमध्ये पोहोचू शकतो. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर उत्तराचं आपलं ऑप्शन या ठिकाणी हे झालं बरोबर. ओके चला नेक्स्ट बघू आपण पुढं. या ठिकाणी बघा जेनी सेड हा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न आपल्याला विचारला राज्यसेवा 2019च्या पेपरमध्ये. राज्यसेवा 2019च्या पेपरमध्ये. आणि मित्रांनो आपण जे वाक्य आता सध्या पाहत आहोत PYQs पाहत आहोत तर हे सगळे PYQs आपण इनडायरेक्ट स्पीच आपण कशा पद्धतीने करायचं आहे याचेसुद्धा आपण काय केले अगोदरचा जो व्हिडिओ होता तर त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वाक्य आणि त्याच्यामध्ये आता समजा हे वाक्य आहे याच्यामध्ये मग हे यू कसं आलं त्याच्यानंतर बायचा बदल काय होईल हे प्रत्येक जे बदल आहे तर तो बदल आपण एकदम सविस्तर काय केलेलं आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे. म्हणजे हे सगळे वाक्य काय केलेत मी स्वतःच इनडायरेक्ट स्पीच केलेले आहेत. ऑप्शन न देता आपण ह्या सर्व वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच केलेलं आहे. जेवढे पण आपण हे PYQs घेणार आहोत आता याच्यामध्ये त्या सर्व प्रश्नांचं आपण काय केलेलं आहे इनडायरेक्ट स्पीच आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं तो जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला एकदम सहज आणि कमी वेळेमध्ये तुम्ही उत्तरापर्यंत 100% पोहोचू शकता. ठीक आहे. बघा या ठिकाणी लक्षात घ्या जेनी सेड आता इथं लक्षात घ्यायचं सेड आहे रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे. बघा आपल्या 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला आहे. आणि हा प्रश्न पाहिल्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं अरे किती अवघड प्रश्न किती मोठा प्रश्न विचारला आहे.
परंतु मित्रांनो आपले संकल्पना क्लिअर असतील तर आपण अशासुद्धा प्रश्नाचं उत्तरापर्यंत आपण पोहोचण्यासाठी कमी वेळेमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आहे. मग सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची बघा, अगोदर समजून घ्या प्रश्न कसा दिलेला आहे, आपल्याला विचारलं आहे कशा पद्धतीने, तर ते समजून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 4 वाक्य दिलेले आहेत. खरं पाहता हा प्रश्न एक नाही, तर खरं पाहता हे 4 प्रश्न आहेत, कारण याच्यामध्ये प्रश्न एकच आहे पण वाक्य याच्यामध्ये 4 आहेत. 1 2 3 4 वाक्य आहेत. त्याच्यानंतर इथं काय केलेलं बघा, इथं आपल्याला हे जे आहेत ना 1 2 3 4 रोमन अंकामधले, तर हे काय केलेत, या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करून दिलेलं आहे आणि खाली आपल्याला आन्सर ऑप्शन दिलेला आहे. तर असा प्रश्न विचारला आहे की या ठिकाणी समजा 1 नंबर आहे, याचं हे आहे, तर याच्यापैकी कोणते जे आहे तर कोणते ऑप्शन्स या ठिकाणी बरोबर आहेत, किंवा आता याच्यामध्ये काय केलं आहे पुन्हा इनकरेक्ट दिलेलं आहे. मग करेक्ट इनकरेक्ट आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजे कोणतं वाक्य बरोबर आहे कोणतं वाक्य बरोबर नाही, म्हणजे आपल्याला या वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच करता आलं पाहिजे. मग लक्षात घ्या, आपण पाहू तर जेनी सेड, सगळीकडे जेनी सेड असणारच आहे, ठीक आहे. मग इथं काय जेनी, हा सुरुवातीला जेनी आहे, नंतर श्री म्हणजेच कोण जेनीसाठी वापरलं आहे. मग जेनी सेड दॅट, माय जे आहे तर मायचा बदल काय होणार आहे, स्पीकरनुसार होत असते, म्हणजे या ठिकाणी हर पॅरेंट्स बरोबर आहे आणि रिपोर्टिंगवर पास्ट टेन्समध्ये असल्यामुळं आपल्याला काय करायचं, टेन्समध्ये बदल करायचा आहे. हर पॅरेंट्स, मायचा बदल काय होणार लक्षात घ्या, इथं समजा माय आहे, मग मायचा बदल आपण काय करतोय जेनीनुसार. मग आय असेल, मी असेल, माय असेल, याचा बदल आपण स्पीकरनुसार करतोय आणि म्हणून जेनी ही असल्यामुळे या ठिकाणी काय होईल, मायचा बदल हा आपण स्पीकरनुसार पॉझिटिव्ह फॉर्ममध्येच करणार आहेत आणि हर करतोय आपण. मग हर पॅरेंट्स, एमिजारचा बदल वॉज वेल, मग हर पॅरेंट्स वेअर व्हेरी वेल. या ठिकाणी पहिलं ऑप्शन बरोबर आहे का, येस पहिलं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. आपण अगोदर राईट रॉंग करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण उत्तराकडे जाऊ. मग त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं, आता बघा पहिलं वाक्य जर बरोबर असेल आणि आपल्याला इथं सगळे काय केलेत, इनकरेक्ट दिलेले आहेत, म्हणजे पहिलं वाक्य या ठिकाणी काय आहे डिअर फ्रेंड्स बरोबर आहे. पहिलं वाक्य या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. मग ज्याच्यामध्ये पहिलं आहे ऑप्शन, तर या ठिकाणी ऑप्शन हे येणार नाही, कारण आपलं पहिलं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी हे ऑप्शन येणार नाहीत. राहिला प्रश्न आता 2 नंबर का 4 नंबर आपल्याला हे पाहायचं आहे. बघा, शी सेड दॅट शी कुड, आता इथं काय आहे, आय कांट कम टू द पार्टी टुमॉरो. मग शी सेड दॅट शी कुड नॉट कम टू द पार्टी टुमॉरो. टुमॉरोचा बदल आपण काय करतोय, टुमॉरोचा बदल आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, द नेक्स्ट डे करतोय आपण. मग या टुमॉरोचा बदल इथं केलाय का नाही, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. 2 नंबरचं ऑप्शन चुकलेलं आहे, 2 नंबरचं वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तिसरं वाक्य बघा, शी सेड दॅट शी हॅड नो मच फ्री टाईम. या ठिकाणी आहे आय डोंट हॅव मच फ्री टाईम. आता डोंट हॅवचं खरं पाहता काय व्हायला पाहिजे होतं, शी डिडंट हॅव मच फ्री टाईम, पण आपण तेच वाक्य सेम अशाही पद्धतीने म्हणू शकतो, शी हॅड नो मच टाईम, मच फ्री टाईम असंही म्हणू शकतो, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 4थं वाक्य बघा, आय विल फोन यू वेन आय गेट बॅक. मग यामध्ये लक्षात घ्यायचं, शी सेड दॅट, या ठिकाणी आयचा बदल आपण स्पीकरनुसार करतोय, शी वुड फोन, या ठिकाणी जे आहे तर शी वुड फोन यू वेन आय गेट बॅक. मग या ठिकाणी आपला नियम काय सांगतो, इनडायरेक्ट स्पीच करत असताना इथं एक तर आपल्याला काय करायचं होतं, इथं वुड केलं, विलचा बदल वुड केलेला आहे, परंतु इथं काय केलं आहे, गेट हे V1 आहे, याचा बदल आपल्याला काय करायचं V2 करायचं आहे, तर इथं V2 बदल केलेला नाही आणि म्हणून या ठिकाणी काय होतं, हे ऑप्शन चुकलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि ह्या यूचा बदलसुद्धा काय व्हायला पाहिजे, इथं यूचा बदल आपण ज्या इथं लिस्नरनुसार करत असतो आणि जर वाक्यामध्ये लिस्नर दिला नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला कन्सिडर करायचं असते. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे बघा, पहिलं आणि तिसरं वाक्य बरोबर दिलेलं आहे, म्हणजे पहिलं आणि तिसऱ्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच त्यांनी बरोबर करून दिलेलं आहे. दुसरं आणि चौथं ऑप्शनचं या ठिकाणी चुकलेलं आहे. मग उत्तराचं ऑप्शन आपलं कुठलं येतं बरोबर, या ठिकाणी हे बरोबर येतं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगेन, हे 4ही वाक्य मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय केलेले आहेत, वाक्य घेतलेले आहेत आणि त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं, त्याच्यानंतर ह्या आयचा बदल कसा करायचा आहे, मायचा बदल कशा पद्धतीने करायचा आहे, हे आपण प्रत्येक वाक्याचं जे आहे तर प्रत्येक वाक्याचं आणि शब्दाचं आपण त्या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच करत असताना बदल कसा केला पाहिजे हे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, तर ते मग तुम्ही तुमच्या लेवलने तो पण व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकतात. म्हणजे जर तुम्हाला याच्यामध्ये हे मायचा बदल हर कसा झाला हे जर आता इथं लक्षात येत नसेल तर ठीक आहे. पण तसं पाहता मी पुन्हा एकदा सांगेल, सिम्पल आय असेल, मी असेल, माय असेल, मायसेल्फ असेल, हे जे प्रोनाऊन आहेत तर या प्रोनाऊनचा बदल आपण त्याला म्हणते फर्स्ट पर्सन प्रोनाऊन. या फर्स्ट पर्सन प्रोनाऊनचा बदल हा आपण स्पीकरनुसार करतोय. खूप सिंपल आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे आणि मग आपल्या टेन्सचे बदल पण लक्षात ठेवायचे आहेत. क्लिअर आहे, चलो नेक्स्ट बघा. मग पुढचा प्रश्न, स्नेहा सेड मम्मी आय एम हंग्री. तर या ठिकाणी लक्षात घ्या, स्नेहा सेड, मग याच्यामध्ये लिस्नर आहे का,
या वाक्यामध्ये लिस्नर आहे का, तर त्याचं उत्तर आहे हो, या वाक्यामध्ये लिस्नर आहे. मग लिस्नर कोणता आहे, ममी हा लिस्नर आहे. मग आपल्याला वाक्यामध्ये लिस्नर दिला आहे का नाही हे आपण पाहणं गरजेचं आहे. का पाहणं गरजेचं आहे, कारण मित्रांनो आपल्याला या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब आपल्याला टोल्ड वापरायचं आहे का सेड टू वापरायचं आहे, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वाक्यामध्ये लिस्नर दिला आहे का नाही ते पाहणं गरजेचं आहे. रिपोर्टिंग व्हर्ब कुठल्या टेन्समध्ये आहे, रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये आहे. मग आपल्याला या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. मग या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण कशा पद्धतीने करतोय, तर इथे बघा सेड टूला सेड टू दिलेला आहे, सेड दिला आहे. मग या ठिकाणी हे पहिलं ऑप्शन येणार नाही. मग आपल्याला काय करायचं, रिपोर्टिंग व्हर्ब जर दिला असेल तर आपण काय करतोय, टोल्ड करतोय. नंबर 1. नंबर 2, या वाक्याचं एक्सक्लेम होणार आहे का नाही, एक्सक्लेम, कारण हे विधानार्थी वाक्य आहेत आणि विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण एक्सक्लेम वापरत नाहीत, त्याच्यामुळे हे पण येणार नाही. आणि डिक्लिअर्ड हे सुद्धा या ठिकाणी येणार नाही. मग उत्तराचं ऑप्शन कोणतं असणार आहे आपलं, या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन असणार आहे. मग स्नेहा टोल्ड हर ममी दॅट, त्याच्यानंतर आयचा बदल आपण काय करतो, स्पीकरनुसार. स्पीकर कोण आहे, स्नेहा आहे. मग मुलगी असल्यामुळे आपण या ठिकाणी श्री आणि वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतोय. ॲमिझारचा बदल वॉज आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप. अशा पद्धतीने आपण या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच आपण करतोय. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. राज्यसेवा 2019चा पेपर, या पेपरमध्ये राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला 2019च्या पेपरमध्ये 2 प्रश्न तर आपल्याला या ठिकाणी विचारलेत इनडायरेक्ट स्पीच म्हणजे डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करण्यासंदर्भात. मग या ठिकाणी बघा हा प्रश्न जो विचारायचा खूप सिंपल आहे. काय विचारलंय बघा, विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्स इज द करेक्ट इनडिरेक्ट फॉर्म. मग याच्यामध्ये हे वाक्य दिलं आणि या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच आपल्याला करायला सांगितलं आहे. ठीक आहे, आता स्पीकर कोणता आहे, तर स्पीकर आता सगळ्या याच्यामध्ये दिला जरी नसला तरी तर ही आहे, त्याच्यामुळे आपण इथं टेन्शन घ्यायचं नाही. हे दिलेलं वाक्य कोणत्या फॉर्ममधलं आहे, कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, तर हे विधानार्थी वाक्य आहे. मग विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण आस्क वापरतो का, नाही वापरत. मग त्याच्यामुळे हे या ठिकाणी येणार आहे का, नाही येणार. मग इथं लक्षात घ्या आपल्याला रिपोर्टिंग या वाक्यामध्ये लिस्नर दिलेला आहे का, नाही दिला. मग लिस्नर जर दिला नसेल तर आपल्याला टोल्ड वापरायचं आहे का, नाही वापरायचं, म्हणजे या ठिकाणी हे पण ऑप्शन येणार नाही. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, इथं स्पीकर कोण आहे, ही आहे. मग स्पीकर जर लक्षात घ्या ही असेल म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिलं नाही, पण मी सांगतोय तुम्हाला हे वाक्य कसं करायचं आहे. ही सेड वाक्याचं स्पीकर कोण आहे, ही आहे. मग या मायचा बदल आपण काय करतोय, स्पीकरनुसार. मग स्पीकर कोण आहे या ठिकाणी, ही असल्यामुळं आपण मायचा बदल आपण स्पीकरनुसार काय करणार आहोत, हीच करणार आहोत. इथं माय राहणार नाही. आणि मग या ऑप्शनमध्ये काय केलं, एक तर रिप्लायची गरज नाही, पण तरी पण या ठिकाणी माय जे आहे तर माय या ठिकाणी येणार नाही, तर मायच्या ऐवजी इथं काय पाहिजे, हीच पाहिजे. आणि मग उत्तराचं ऑप्शन या ठिकाणी आपलं 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येते. मग कसं होईल बघा, ही सेड वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलं. मायचा बदल आपण स्पीकरनुसार करतोय. स्पीकर कोण आहे, ही आहे. आणि म्हणून काय होईल मग मायचा बदल स्पीकरनुसार पॉझिटिव्ह फॉर्ममध्येच काय होणार आहे, हीच होणार आहे. त्याच्यानंतर ॲमिझारचा बदल वॉज होणार आहे आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप. या पद्धतीने आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. पुढचा प्रश्न आहे PSI 1998च्या पेपरमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. वाक्य दिलं आहे, ही सेड आय शॅल गो देअर टुडे. मग या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. मग या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय होईल, मग ही सेड वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतोय. त्याच्यानंतर आयचा बदल आपण काय करतोय, स्पीकरनुसार ही केला. स्पीकरनुसार आपल्याला ही करायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता बघा इथं सिम्पल ज्या ज्या ठिकाणी टुडे आहे म्हणजे टुडेचा बदल काय झाला पाहिजे, दॅट डे झाला पाहिजे ना. टुडेचा बदल दॅट डे होणार आहे कारण रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे, त्याच्यामुळे हे 3 आणि 4 नंबरचं ऑप्शन येणार नाही. राहिला प्रश्न 1 का 2, उत्तर कोणतं बरोबर आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला इथं सिम्पल आपण डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आय शॅलचा बदल कसा करायचा, त्याचा सेपरेट आय शॅलचा बदल कशा प्रकारे करायचा त्याचा स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामध्ये मी अशा प्रकारचे सगळे वाक्य घेतलेले आहेत. तर लक्षात घ्यायचं आहे आय शॅलचा बदल हा नेहमी शॅलचा बदल शूडच होत नसतो. तर त्याच्यामध्ये स्पीकर कोण दिलेला आहे, जर स्पीकर हा काय असेल आय आणि व्ही सोडून आय आणि व्हीसाठी आपण काय करतो, शॅल वापरतो ना. आय आणि व्हीसाठी शॅल वापरतोय, बाकीच्यांसाठी आपण विल वापरतोय. मग लक्षात घ्यायचं आहे जर स्पीकर हा आय आणि व्ही सोडून जर स्पीकर असेल, मग ही असेल, शी असेल, राम असेल, श्याम असेल, एखादं नाऊन असेल, तर आपण त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना शालचा बदल आपण शुड करत नाही तर काय करतोय त्या स्पीकरनुसार. मग या ठिकाणी काय करतोय आपण वुड करतोय. मग इथं स्पीकर कोण आहे, ही आहे. मग स्पीकर ही असल्यामुळं या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला शुड नाही घ्यायचं तर काय करायचं आहे, वुड घ्यायचं आहे. कारण आपण लक्षात घ्या मी काय सांगत आहे, ही, शी, इट, दे असेल, त्याच्यानंतर नाऊन असेल एखादं, तर त्यासाठी आपण काय करतोय शाल आणि विलमध्ये विल वापरतो, हे लक्षात घ्या. आणि फक्त आणि शाल आपण कोणासाठी वापरतोय, आय आणि व्हीसाठीच आपण शाल वापरतोय. हे सिंपल आपल्या लक्षात घ्यायचं आहे.
मग मित्रांनो इथं लक्षात घ्या, आय आणि वी जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे, शालचा बदल आपण शूड करतोय. आणि जर दोन्हीही ऑप्शन दिले असतील तर तुम्हाला हा नियम परफेक्ट माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला यासाठी काय करायचं आहे, आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे शूड पाहिजे का वुड पाहिजे, कारण ह्याने दोन्ही ऑप्शन दिलेत. मग दोनपैकी कोणतं निवडायचं. मग आपल्या डोक्यात असते शालचा बदल शूड. बऱ्याच विद्यार्थ्यांनी शालचा बदल शूड म्हणून या ठिकाणी पहिलं ऑप्शन निवडलं आणि त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे, मग या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, सिंपल मी सांगतोय, इथं शालचा बदल आपल्याला शूड आपल्या डोक्यात असतोय, परंतु मित्रांनो याचा स्पीकर कोण आहे, ही आहे. जर स्पीकर हा आय आणि वी सोडून दुसरा जर स्पीकर असेल, सिंपल लक्षात घ्या, तर आपण शालचा बदल शूड न करता आपण त्या स्पीकरनुसार काय करतोय, वुड हा आपण या ठिकाणी बदल करतोय. कारण बाकीच्या प्रोनाऊनसाठी किंवा बाकीच्या कर्त्यासाठी आय आणि वी सोडून आपण काय करतो, विल वापरतो. तशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. मग विलचा बदल आपण काय करतो, वुड करतो. मग सिंपल आपल्याला या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. किंवा तुम्हाला हे जर जास्त कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर मग तुम्ही एवढा सिंपल नियम लक्षात ठेवा, जर स्पीकर हा आय आणि वी सोडून दुसरा स्पीकर जर असेल तर आपण त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना शालचा बदल आपण शूड न करता वुड आपण या ठिकाणी करत असतो. हे सिंपल लक्षात घ्यायचं. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट बघा मग. आणि हे लक्षात कधी ठेवायचे, जर आपल्या दोन्ही ऑप्शन दिले असतील तर शूड पण दिले वुड पण दिले तर लक्षात ठेवायचं, म्हणजे तर आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. अन्यथा एकच ऑप्शन जर दिला असेल तर मग शालचं शूड करा, तर त्या ठिकाणी टेन्शन घ्यायची काही गरज नाही. नेक्स्ट बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, ही सेड रिपोर्टिंगवर पास्ट टेन्समध्ये आहे. चला फास्ट आपल्या लक्षात घ्यायचं आहे लवकर. तर हा प्रश्न जो आहे, तर हा प्रश्न आपल्याला या प्रश्नाचं किंवा या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं. मग या ठिकाणी पहिली गोष्ट आपल्याला पाहायचं आहे, तर वाक्य जोडण्यासाठी दॅट आहे का, सगळीकडे आहे दॅट. चला ठीक आहे. नेक्स्ट बघायचं आपल्याला, आयचा बदल स्पीकरनुसार काय होणार आहे, ही होणार आहे. स्पीकर आहे ही, मग आयचा बदल काय होणार आहे, आयचा बदल ही होणार आहे. मग ज्या ज्या ऑप्शनमध्ये ही आहे तर तेच ऑप्शन आपलं उत्तराचं येऊ शकतं आहे. म्हणजे या ठिकाणी इथं आयला आयच त्यांनी ठेवलेलं आहे, त्यामुळे हे उत्तराचं ऑप्शन येऊ शकत नाही. 1 आणि 4 ऑप्शन कटलं आपलं. राहिलं कोणतं, 2 आणि 3. आता या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं, एक समजून घ्यायचं. बघा इथं ही आहे, वॉज आहे, ग्लॅड आहे, टू आहे, इथपर्यंत बरोबर आहे. बी पर्यंत बरोबर आहे, दोन्ही पण सेमच आहेत. पण या ठिकाणी हेअर आहे, हेअरचा बदल आपण काय करतो, देअर करतो. मग इथं हेअरचा बदल एका ठिकाणी काही हेअरला हेअरच ठेवलेला आहे, म्हणजे या ठिकाणी हे ऑप्शन चुकलेलं आहे. दिसचा बदल आपण काय करतो, इनडायरेक्ट स्पीच करताना दॅट करतोय, त्याच्यामुळे इथं पण दिसच ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे हे पण हे ऑप्शन चुकलेलं आहे. मग आपलं उत्तराचं ऑप्शन कोणतं बरोबर येतं आहे, तर या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतं आहे. जर आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण अशा पद्धतीने कमी वेळेमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा पुढं. डबल, चलो ठीक आहे, डबल वाक्य आलं आहे, पुढं आपण बघू. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ. तर या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. हा प्रश्न आपल्याला विचारला आहे डिपार्टमेंट PSI 2011च्या पेपरमध्ये. मग वाक्याचं स्पीकर कोण आहे, द बॉय हे स्पीकर आहे. रिपोर्टिंगवर कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. मग रिपोर्टिंगवर पास्ट टेन्समध्ये असेल तर आपल्याला पुढच्या वाक्याच्या टेन्समध्ये बदल करायचा आहे. या वाक्यामध्ये टेन्स कोणता आहे किंवा क्रियापदाचा फॉर्म कोणतं आहे, V1 आहे. मग आपण सिंपल शिकलोय, जर डायरेक्ट स्पीचमध्ये V1 असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना काय करतो आपण, V2 करतोय. मग V1चा बदल V2 होतोय. मग आपल्याला या ऑप्शनमध्ये बघायचं आहे V2 कुठं आहे, तर या ठिकाणी वुड येणार आहे का, नाही येणार. त्याच्यानंतर आस्क येणार आहे का, नाही येणार. आता हे द बॉय गेव इन्फॉर्मेशन अबाउट हिज लाइकिंग, या ठिकाणी अशा पद्धतीनेच पण गरज नाही. मग द बॉय सेड दॅट, वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलं. आय जे आहे तर आयचा बदल स्पीकरनुसार, स्पीकर कोण आहे, द बॉय. मग मुलासाठी आपण ही वापरतोय, बरोबर आहे. लाईक जे आहे तर लाईकचं V1 आहे, तर लाईक हे काय झालं, V2 बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 1 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट बघा, ही सेड, इथं वाक्य दिले आपल्याला. हा प्रश्न विचारला MPSC क्लर्क टायपिस्ट 2017च्या पेपरमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, ही सेड आय हॅव बीन हेल्पिंग द पुअर. मग या वाक्याचा स्पीकर कोण आहे, ही आहे. रिपोर्टिंगवर पास्ट टेन्समध्ये आहे. मग इथं टोल्ड येणार आहे का, पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं नाही. टोल्ड कधी येत असते, जर लिस्नर असेल तर आपण टोल्ड वापरतोय, लिस्नर जर नसेल तर आपण टोल्ड वापरत नाहीत. मग या ठिकाणी हे येणार नाही. त्याच्यानंतर इथं टेल्स येईल का, नाही, लक्षात घ्यायचं आहे. आणि आणखी गोष्ट लक्षात घ्यायची, सेज येईल का, नाही. का, जर रिपोर्टिंग व्हर्ब आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये प्रश्नामधलं रिपोर्टिंग व्हर्ब ज्या टेन्समध्ये दिलेलं असतंय
त्याच टेन्समध्ये आपल्या उत्तराचं पण रिपोर्टिंग व्हर्ब असायला पाहिजे. म्हणजे कसं, रिपोर्टिंग व्हर्ब या वाक्यामध्ये पास्ट टेन्समध्ये दिलं आहे, उत्तराच्या ऑप्शनमध्ये सुद्धा आपलं रिपोर्टिंग व्हर्ब हे कशामध्ये पाहिजे, पास्ट टेन्समध्येच असायला पाहिजे. मग टेल्स हे कशामध्ये आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आहे. सेज हे कशामध्ये आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आहे. मग पुढे आपल्याला वाक्य पाहण्याची गरजच नाही. या ठिकाणी दोन्ही ऑप्शन चुकलेले आहेत, तर उत्तराचं आपलं ऑप्शन या ठिकाणी एकच राहत आहे आणि ते म्हणजेच काय, या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. मग वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरलं. आयचा बदल आपण काय करतोय, स्पीकरनुसार ही केला. त्याच्यानंतर हॅवचा बदल हॅड बीन आणि या ठिकाणी मग पुढचं वाक्य तर जसं आहे तसंच राहणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर अशा पद्धतीने मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. आणि आपण परीक्षेमध्ये बघा उगाचच आपण हे बरोबर असेल का, ते बरोबर असेल का, हे वाटतंय ते वाटतंय असं करत बसू नका. आपण वाक्य बघितलं की आपले लगेच तिथं नियम आठवले पाहिजेत आणि त्या नियमाच्या आधारे आपण उत्तराच्या ऑप्शनपर्यंत आपण कमी वेळेमध्ये आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे. कारण आपल्याला उत्तर येतं हे ठीक आहे, परंतु उत्तर आलं पाहिजे आणि ते पण कमी वेळेमध्ये उत्तर आलं पाहिजे. कारण आपल्याला परीक्षेमध्ये टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा पुढं. आता या ठिकाणी मला तुम्ही सांगायचं, या वाक्यामध्ये लिस्नर दिलेला आहे का, या वाक्यामध्ये लिस्नर आहे का. तर मित्रांनो सांगायचं तुम्ही मला, या वाक्यामध्ये लिस्नर आहे का. बघा, यू कॅन फोन फ्रॉम माय ऑफिस सुरेश शी सेड. तर या ठिकाणी स्पीकर तर शी आहे, रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे. पण या वाक्यामध्ये लिस्नर आहे का, तर मी त्याचं उत्तर आहे हो, लिस्नर आहे. कोण आहे लिस्नर, या ठिकाणी सुरेश हा लिस्नर दिलेला आहे. मग आपल्याला हेच मी सांगत आहे, आपल्याला MPSC काय करते, वाक्यामध्ये लिस्नर जो आहे तर लिस्नर हा रिपोर्टेड स्पीचचं जे वाक्य असते तर ह्या रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यामध्ये दिलं जातं आणि मग आपण ते पाहणं गरजेचं आहे, आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. मग लिस्नर आहे का, हो. मग जर लिस्नर असेल तर आपण इनडायरेक्ट स्पीच करताना काय करतोय, टोल्ड करतोय. काय करतोय, टोल्ड करतोय. मग या ठिकाणी बघा, आता हे विधानार्थी वाक्य आहे. मग विधानार्थी वाक्य जर असेल तर आपण इनडायरेक्ट स्पीच करताना आस्क वापरतोय का, नाही वापरत. कारण आस्क हे प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना वापरलं जातं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी हे चुकीचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं काय केलं, शी सेड दॅट सुरेश आणि पुन्हा दॅट डबल वापरलेलं आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, लिस्नर जर असेल तर आपण काय करतो, टोल्ड वापरतोय. मग या ठिकाणी काय आहे, एकाच वाक्यामध्ये टोल्ड आहे. त्याच्यानंतर आपण तरी पण लगेच टोल्ड पाहिलं की लगेच आपण बरोबर करायचं आहे, थोडंसं बाकीचे पण ऑप्शन बघायचे. तर या ठिकाणी बघा, टोल्ड सुरेश वाक्य जोडण्याचे दॅट आहे. यूचा बदल आपण काय करतो, लिस्नरनुसार. यूचा बदल लिस्नरनुसार. मग लिस्नरनुसार बदल इथं लिस्नर कोण आहे, लिस्नर हा सुरेश आहे. मग आपल्याला या ठिकाणी सिंपल आहे, लक्षात घ्यायचं आहे. लिस्नर हा सुरेश आहे आणि स्पीकर हा कोण आहे, मुलगी आहे, म्हणजे शी सेड आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी काय होईल, मग यूचा बदल जो आहे तर यूचा चेंज आपण काय करतो, लिस्नरनुसार करतोय. मग यू हा मुलगा आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं ही होणार आहे. मग कॅनचा बदल आपण कुड करतोय. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर याचं इनडायरेक्ट स्पीच होतं आहे. आणि हे जे माय असते ना, मायचा बदल आपण काय करतो, मायचा बदल आपण स्पीकरनुसार करतोय. मग स्पीकर कोण आहे, तर या ठिकाणी श्री आहे. ठीक आहे. एवढं तसं पाहता हे जे ऑप्शन दिले होते तर ऑप्शन सिम्पल होते. कारण आपण अशा पद्धतीने जर गेलोत ना, हे आस्क आहे, इथं आस्क आहे आणि हे डबल दॅट वापरलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला समजतं आहे की हे उत्तर येणार नाही. मग आपलं उत्तराचं ऑप्शन कोणतं आहे, 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. जर सारखेच ऑप्शन जास्त दिले, हे अशाच प्रकारचं ऑप्शन जर आणखी एखादं असतं किंवा 2 असते तर त्यावेळेस आपल्याला बारकाईने विचार करणं गरजेचं असतं. म्हणजे स्पीकर कोण आहे, लिस्नर कोण आहे, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये क्रियापद कोणतं दिलेलं आहे किंवा मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब कोणतं दिलेलं आहे, तर ते आपण पाहणं गरजेचं असतं. ठीक आहे. नेक्स्ट बघू. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ शी शाउटेड आय शॅल पनिश ऑल ऑफ यू. तर या ठिकाणी शाउटेड हे रिपोर्टिंग व्हर्ब दिलेलं आहे, जे की पास्ट टेन्समध्ये आहे. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, सगळीकडे शाउटेड आहे. चला, शाउटेड आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हे पुढचं वाक्य आय शॅल पनिश ऑल ऑफ यू हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे. मग विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतोय. मग या ठिकाणी काय बघा, चौथ्या वाक्यामध्ये इफ आहे, म्हणजे हे ऑप्शन येणार नाही. मग बाकीचे ऑप्शन इथं आहे दॅट. ठीक आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, शॅल आहे. शॅलचा बदल आपण हॅड करतोय का, शॅलचा बदल आपण हॅड करत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी हे पण ऑप्शन कटलेलं आहे. शॅलचा बदल आपण काय करतोय, एकतर शुड करतोय किंवा आपण वुड करतोय. तर हे क्लिअर लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, इथं काय दिलं आहे, आय शॅल पनिश आहे. इथं शॅल प्लस V1 आहे. मग शॅल प्लस V1 जर असेल तर आपल्याला काय केलं त्याचं या ठिकाणी लक्षात घ्यायचं. इथं काय केलं बघा, वुड हॅव केलं आहे. इथं काय दिलं आहे, वुड आहे ठीक, परंतु याच्यामध्ये हॅव नाहीच.
मग शाल हॅव जर असतं तर त्या ठिकाणी वुड हॅव प्लस V3 केलं असतं, परंतु या ठिकाणी काय केले वुड हॅव प्लस V3 दिलेलं आहे, त्याच्यामुळे 3 नंबरचं ऑप्शन पण या ठिकाणी चुकणार आहे. तर आपलं उत्तराचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येते 1 नंबरच. का शालचा बदल आपण शूड किंवा वुड करतोय, आत्ताच आपण पाहिलं जर स्पीकर हा आय आणि वी सोडून जर असेल तर आपण शालचा बदल आपण काय करतोय वुड करतोय. आणि याच्यामध्ये नंतर नेक्स्ट पनिश हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, मग पुढं आपण V1च वापरतोय. सगळ्याच मोडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर आपण नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय, मग ते कॅन असेल, कुड असेल, शुड असेल, मे असेल, मस्ट असेल, माईट असेल, यूज टू असेल, नीड असेल, डेअर असेल, ऑट टू असेल, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, या सगळ्यांच्या नंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो इथं वुड हॅव प्लस V3 दिलं आहे, हे वुड हॅव प्लस V3 होणार नाही, कारण वाक्यामध्ये काय केलं आहे फक्त शल प्लस V1 दिलं आहे. तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण काय करणार आहे, शालचा बदल आपण एकतर शूड करतोय किंवा वुड करतोय आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. नेक्स्ट बघा, हा प्रश्न विचारला STI 2011च्या पेपरमध्ये. द टीचर सेड, रिपोर्टिंग व्हर्ब पाहायचं आपल्याला अगोदर पास्ट टेन्समध्ये आहे, मग रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तर पुढच्या वाक्याच्या टेन्समध्ये बदल होणार आहे. मग या ठिकाणी इज दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे, पहिलं ऑप्शन चुकलं. त्याच्यानंतर नाव आहे, वाक्यामध्ये नाव आहे, नावचा बदल देन व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, देन व्हायला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन पण चुकलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये नावचा बदल नावच ठेवलेला आहे. चल आपल्याला आता पुढं पाहायचं 3 आणि 4 मध्ये कोणतं बरोबर आहे तर ते चेक करायचं आहे. इथं लक्षात घ्या बाकी बरोबर केलं आहे, फक्त इथं आय आणि ही मध्ये आहे. तर लक्षात घ्यायचं आहे द टीचर हा स्पीकर झाला आणि आय जे आहे तर या आयचा बदल आपण काय करतोय स्पीकरनुसार करतोय. मग स्पीकर कोण आहे, टीचर. आता टीचर हा मेल पण असू शकते आणि त्याच्यानंतर म्हणजेच या ठिकाणी आपण टीचरसाठी, टीचर हे काय आहे कॉमन जेंडरचं नाऊन आहे, मग त्याच्यासाठी आपण ही पण वापरतोय किंवा शी पण वापरू शकतोय, मात्र याच्यामध्ये आपण आय वापरणार नाही. तर या ठिकाणी आयचा बदल आपण काय करतो स्पीकरनुसार करतोय. मग स्पीकर कोण आहे या ठिकाणी टीचर आहे, मग या ठिकाणी आय येईल का, नाही येणार. तर याचं उत्तर आलं आपलं या ठिकाणी 4 नंबरचं ऑप्शन बरोबर. क्लिअर आहे सगळ्यांचं. मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एलिमिनेशन मेथड जे तर त्याचाही जास्तीत जास्त आपल्याला वापर करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे कोणतं ऑप्शन येऊ शकत नाही, याला आपण पटकन जर काय केलं, जर त्याला त्या ठिकाणी एलिमिनेट केलं की आपण उत्तराच्या ऑप्शनपर्यंत फास्ट पोहोचू शकतो. चलो नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. ही सेड, या ठिकाणी वाक्य जे आहे तर या हे वाक्य बघा, हा प्रश्न विचारला आहे PSI 2013च्या पेपरमध्ये आणि आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ही सेड रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. मग रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल तर आपल्या पुढच्या रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये आपण बदल करतो आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे. मग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हॅवचा बदल निश्चितच काय होणार आहे, मग हॅड होणार आहे. हॅवचा बदल काय होईल, हॅड, आणि धिसचा बदल काय होणार आहे, दॅट होणार आहे. म्हणजे आपल्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये काय असल्या पाहिजे, हॅड आणि दॅट हे असणं गरजेचं आहे. इथं हॅज आहे यामुळे हे ऑप्शन चुकलेलं आहे. इथं हॅवला हॅवच ठेवलेलं आहे त्याच्यामुळे हे पण ऑप्शन चुकलेलं आहे. त्याच्यानंतर या ऑप्शनमध्ये धीस दिलेलं आहे त्याच्यामुळे हे पण ऑप्शन चुकलेलं आहे. उत्तराचं ऑप्शन आलं आपलं 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर. असं आपल्याला काय करायचं आहे, एलिमिनेट करायचे आहेत, एक एक ऑप्शन एलिमिनेट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा, उत्तराचं ऑप्शन येस. आय एम ऑन माय वे शी सेड, या ठिकाणी स्पीकर कोण आहे, शी आहे. रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. मग या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. मग इनडायरेक्ट स्पीच करत असताना रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये मग आपला एमिझारचा बदल वॉज वेअर होणार आहे. मग याच्यामध्ये काय केलं, इथं इज दिलेलं आहे, उत्तर चुकलेलं आहे. त्याच्यानंतर इथं काय केलं, टोल्ड दिलं आहे, सेड पण दिले आणि टोल्ड पण दिलं आहे त्याच्यामुळे हे पण ऑप्शन चुकलेलं आहे. आता बघा या ठिकाणी पहिलं आणि दुसरं ऑप्शनपैकी आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. इथं बघा शी वॉज आहे, शी वॉज आहे, इथपर्यंत बरोबर आहे. इथं काय केलं, माय आणि इथं हर, या 2 ऑप्शनपैकी आता आपल्याला निवडायचं उत्तराचं ऑप्शन. मग मित्रांनो आपल्या लक्षात घ्यायचं आहे आयचा बदल आपण काय करतोय स्पीकरनुसार करतो आणि हे जे माय असते तर आय, मी, माय यांचा बदल आपण काय करतो स्पीकरनुसार. लक्षात काय ठेवायचं आहे, आय असेल, मी असेल, माय असेल, माईन असेल, मायसेल्फ असेल, याचा बदल आपण काय करतो स्पीकरनुसार करतोय. मग या वाक्यामध्ये सुद्धा मायचा बदल आपण काय करणार स्पीकरनुसार. स्पीकर कोण आहे, श्री. मग मायचा बदल स्पीकरनुसार. माय हे पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये आहे तर या ठिकाणी पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. तर मित्रांनो आपल्याला याचं काय करायचं आहे, मग त्याला पण मायचा बदल आपण करत असताना स्पीकरनुसार करणार आहेत, परंतु तो सुद्धा काय करायचा आपल्याला पॉझिटिव्ह फॉर्ममध्येच ठेवायचा आहे. मग मायचा बदल या ठिकाणी स्पीकरनुसार काय करतोय आपण हर वापरतोय. श्रीसाठी आपण पॉझिटिव्ह फॉर्म कोणता असतोय, हर असतोय आणि म्हणून या ठिकाणी काय होणार आहे उत्तराचं जे आहे तर उत्तराचं ऑप्शन या ठिकाणी माय येणार नाही तर हर येणार आहे आणि मग उत्तर आपलं या ठिकाणी झालं 2 नंबरचं ऑप्शन
101% बरोबर. क्लिअर आहे. तर या पद्धतीने आपल्याला जायचं आहे मित्रांनो. चला नेक्स्ट बघा पुढचा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला विचाराय डिपार्टमेंटल PSI 2011च्या पेपरमध्ये. आता यांनी काय केलं, इथं वाक्य देत असताना आपल्याला वाक्य दिलं आहे इनडायरेक्ट स्पीचचं, त्याचा आपल्याला डायरेक्ट स्पीच करायला सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या, डायरेक्ट स्पीचचं वाक्य इनडायरेक्ट स्पीच करायला सांगू द्या किंवा इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य डायरेक्ट स्पीच करायला सांगू द्या, घाबरायची गरज नाही. डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना जेवढे आपण नियम ॲड केलेले असतात तर तेवढंच इनडायरेक्टचं डायरेक्ट करत असताना काय करायचे तेच आपण लक्षात ठेवायचे नियम, आणि ते नियम आपण काय करायचे कमी करायचे. म्हणजेच काय आपण काय केलं असतं, ॲमिझरचं बदल वॉजवेअर केलं असतं, हॅवेचं बदल हॅड केलं असतं. तर हा चेंज आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, इनडायरेक्टचं सुद्धा आपण डायरेक्ट करू शकतो आहे. मग लक्षात घ्या, आता सगळ्यात पहिलं काम आपल्याला करायचं आहे, रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, याच्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. म्हणजे प्रश्नातील वाक्याचं रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्समध्ये दिलं असेल तर आपल्या उत्तराचं ऑप्शनसुद्धा काय असायला पाहिजे मित्रांनो, याच्यामध्ये प्रेझेंट टेन्समध्येच रिपोर्टिंग व्हर्ब असायला पाहिजे. याच्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे त्याच्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. मग आपलं ऑप्शन कोणतं येणार आहे, आता याच्यामध्ये 1, 3 आणि 4 आपल्याला बघायचं आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे, डायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य देत असताना तो व्यक्ती स्वतःबद्दल बोलत असताना काय करतो, स्वतःसाठी आय वापरतो. काय असणार आहे, म्हणजे शी लाईक्स गोईंग टू सी साईड, म्हणजेच ते काय म्हणणार आहे, आय लाईक गोईंग टू सी साईड. या ठिकाणी काय असणार आहे, आय असणार आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, शी सेज, शी लाईक्स होणार आहे का, नाही. कारण आपण एक लक्षात घ्या, बोलत असताना म्हणजे राम म्हणाला, श्याम म्हणाला, मग त्यावेळेस काय म्हणतो मी, म्हणजे रवी म्हणाला मी अभ्यास करत आहे, श्याम म्हणाला मी अभ्यास करत आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तो व्यक्ती स्वतःबद्दल बोलतो आहे. मग स्वतःबद्दल बोलण्यासाठी आपण काय करतो आहे, आय हे काय करतो आहे, प्रोनाऊन वापरतो आहे. त्याच्यामुळे इथं शी हे येणार नाही, नंबर 1. म्हणजे या ठिकाणी हे पण ऑप्शन कटलेलं आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, इथं आय आहे बरोबर, परंतु इथं काय केलं आहे, आयच्या नंतरचे जे क्रियापद आहे त्याला यस प्रत्यय लावलेला आहे. मग आपल्या सर्वांना माहीत आहे, करता जर एकवचनी असेल तर आपण क्रियापदाला यस ES IS प्रत्यय वापरतो. मात्र आय आणि यू हे अपवाद आहेत. आय आणि यू जरी एकवचनी असले तरी पण त्यापुढे येणारं जे क्रियापद असतं तर त्या क्रियापदाला आपण त्याच्यापुढे येणारं जे V1 असते तर त्याला यस ES IES प्रत्यय वापरत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी 4 नंबरचं ऑप्शन पण बरोबर नाही. तर आपलं उत्तराचं ऑप्शन आलं 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. मग आपल्याला डायरेक्ट स्पीचचं वाक्य लिहिताना आपण काय करतोय, रिपोर्टिंग व्हर्बच्या नंतर आपण स्वल्पविराम देतोय. पुढचं जे रिपोर्टेड स्पीच असतंय तर ते रिपोर्टेड स्पीच लिहिताना आपण डबल इन्व्हर्टेड कॉमेमध्ये लिहितोय आणि वाक्याची सुरुवात ही आपण काय करतोय, कॅपिटल लेटरने करतोय. चला नेक्स्ट बघा, ही सेड द मॅन हॅज बीन कमिंग. या ठिकाणी असिस्टंट 2011च्या पेपरमधला हा प्रश्न आहे. मग ही सेड द मॅन हॅज बीन कमिंग, इथं लक्षात घ्यायचं आहे, सेड रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे, काही घाबरायची गरज नाही. मग आता काय करायचं, ही सेड आपल्या याच्यामध्ये काय पाहिजे, ही सेड. तसं पाहता मला वाटतं ही सेड दॅट, ही सेड दॅट, ही सेड दॅट, सगळीकडे तेच आहे. त्याच्यात इथपर्यंत तसंच आहे, द मॅन इथपर्यंत ठीक आहे. आता लक्षात घ्यायचं आपल्याला, हॅज जे आहे तर हॅजचा बदल काय होतोय, हॅड होतोय. हॅजचा बदल आपण हॅड करतोय. रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण पुढच्या टेन्समध्ये बदल करत असतो. मग हॅज जे आहे तर हॅजचा बदल काय होणार आहे, हॅड होणार आहे. ज्या ऑप्शनमध्ये हॅड असणार आहे तर त्याला आपल्याला उत्तराचा आपला ऑप्शन असणार आहे. याच्यामध्ये वॉज आहे, उत्तर चुकीचं आहे. इथं हॅजला हॅजच दिलं आहे, उत्तर चुकीचं आहे. याच्या पण वॉज आहे, हे पण ऑप्शन चुकीचं आहे. तर आपलं उत्तराचं ऑप्शन आलं या ठिकाणी बरोबर, 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. क्लिअर आहे बघा, एवढ्या फास्ट आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. पण तुम्ही काय करताय, अरे हे असेल का, ते असेल का, हे असेल का, ते असेल का, असं करत बसताय. याच्यामध्ये 2 गोष्टी होतात, आपली लॉस होतो. काय, एक तर आपला वेळ जातो आणि आपण उत्तर निवडण्यासाठी कन्फ्यूजसुद्धा जास्तीत जास्त होतोय. त्यामुळे मित्रांनो काय करायचं लक्षात घ्या, म्हणजे कोणतं ऑप्शन बरं वाटतंय असं करायचं नाही. तर या ठिकाणी आपण काय करायचं, अगोदर वाक्य बघा. वाक्य बघितल्याच्यानंतर मी ज्या पद्धतीने जातोय, अगोदर तुम्ही वाक्य बघितलं की रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स बघा. रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स बघितल्याच्या नंतर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब कोणतं आहे किंवा ह्या टेन्स कोणता आहे, त्याच्यानुसार त्याचा बदल काय झाला पाहिजे, लगेच आपल्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानुसार तसं ऑप्शन कुठं आहे, अगोदर त्याचं उत्तर हे आपल्या डोक्यात पाहिजे. आपण ऑप्शनकडे बघून आपण जायचं नाही. मग आपण काय करायचं, हां हॅजचा बदल हॅड पाहिजे. मग उत्तराच्या ऑप्शनमध्ये आपल्याला काय पाहिजे, हॅड पाहिजे. मग याच्यामध्ये जर तुम्ही असं जर केलं तर याच्यामध्ये एकच ऑप्शन आहे हॅडचं, बाकी सगळे ऑप्शन्स काय आहेत, बाकी सगळे ऑप्शन वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे आपलं उत्तराचं ऑप्शन लगेच एकदम सेकंदामध्ये आपण उत्तराच्या ऑप्शनपर्यंत पोहोचतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघू आपण पुढचा प्रश्न. द टीचर सेड आय एम व्हेरी बिझी नाव. तर हा प्रश्न ऑलरेडी तसा विचारलेला आहे, अगोदरच विचारला, आपण हे वाक्य घेतलं आहे.
द टीचर सेड. रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये आहे, तरी पण मी सांगून टाकतो लगेच पास्ट टेन्समध्ये आहे. मग याच्यामध्ये पास्ट टेन्समध्ये जर रिपोर्टिंग वर्ब असेल तर ॲमिझरचा बदल काय होतो, वॉज वेअर होतो. आपल्या लक्षात घ्यायचं आहे वॉज वेअर. इथं इज आहे त्याच्यामुळे हे ऑप्शन चुकणार आहे. इथं पण इज आहे त्याच्यामुळे हे पण ऑप्शन चुकणार आहे. त्याच्यानंतर नावचा बदल देन होतो, नावचा बदल देन होतो. इथं नावला नावच ठेवलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हे पण ऑप्शन चुकलेलं आहे. उत्तराचं ऑप्शन आपलं आलं या ठिकाणी बरोबर 3 नंबरचं. आपण जास्त वाक्य वाचलंही नाही. हे जे ऑप्शन्स आहेत आणि बरेच विद्यार्थी काय करतात, प्रत्येक ऑप्शन वाचत बसतात. म्हणजे असं प्रत्येक असं खूप वाचत बसतात. तर याच्यामध्ये काय करायचं, म्हणजे मी वाचायचं नाही असं नाही म्हणलं, रीड करायचं आहे, पण असं प्रत्येक शब्द ना शब्द वाचत बसतात. मग आपल्याला तसा दृष्टिकोन डेव्हलप झाला पाहिजे. कशाचं उत्तर काय किंवा कशाचा बदल काय होतं आहे यासाठी आपल्याला काय करायचं, ही प्रॅक्टिस अशा पद्धतीने आपण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी काय करतो आहे, तुमची पण प्रॅक्टिस व्हावी, तुमचा तसा दृष्टिकोन डेव्हलप व्हावा यासाठी आपण काय करतो आहे, अशा पद्धतीने आपण हे गोल करतो आहे किंवा अशा पद्धतीने तुम्हाला मी एक्सप्लेन करतो आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघू आपण. ही सेड या ठिकाणी वाक्य आहे. हा प्रश्न कधी विचारला आहे, MES 2011च्या पेपरमध्ये. रिपोर्टिंग व्हर्ब सेड आहे, कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. मग या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. बघा, मग पास्ट टेन्समध्ये जर असेल तर आपल्याला समजलं पाहिजे कॅनचा बदल निश्चितच काय होणार आहे, कुड होणार आहे. म्हणजे आपल्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये काय यायला पाहिजे, कुड यायला पाहिजे. ठीक आहे, मग इथं फक्त एकच ऑप्शन आहे कुड, सॉरी कॅनचं, म्हणजे हे येणार नाही. आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे पुढं. आता आणखी गोष्ट लक्षात घ्यायची, मॉडल ऑक्सिलरी व्हर्ब मी पुन्हा एकदा सांगतोय. कॅन असेल, कुड असेल, शुड असेल, मे असेल, माईट असेल, मस्ट असेल, नीड असेल, डेअर असेल, यूज टू असेल, ऑट टू असेल, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, वुड रॅदर, त्याच्यानंतर हॅड बेटर, या सगळ्यांच्या नंतर आपण नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो आहे. लक्षात घ्यायचं, इथं कुड आहे, याच्यानंतर इथं V2 दिलेलं आहे, जे की चुकीचं आहे. म्हणजे हे पण ऑप्शन आपलं चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला आता बघायचं आहे काय, हां इथं आता आपल्याला बघा आय पाहिजे का ही पाहिजे, पुन्हा तोच प्रश्न आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, आयचा बदल आपण काय करतो, स्पीकरनुसार करतो आहे. स्पीकर कोण आहे, ही आहे, स्पीकर आहे ही. मग आयचा बदल काय होईल, मग स्पीकरनुसार ही होईल ना, आयचा बदल काय होईल, ही होईल. आणि म्हणून या ठिकाणी 1 नंबरचं ऑप्शन बरोबर नाही, तर 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. मग आपण आयचा बदल आपण काय करतो, स्पीकरनुसार करतोय आणि स्पीकर ही असल्यामुळे आपण या ठिकाणी ही केलं. जर इथं स्पीकर जर शी हे प्रोनाउन असतं तर आपण काय केलं असतं, याचं मग या ठिकाणी उत्तरामध्ये आपलं शी आलं असतं. ठीक आहे, येस. चला नेक्स्ट आहे राहुल सेड. पुन्हा हा प्रश्न MES 2011च्याच पेपरमधला आहे. राहुल सेड आय गो होम एव्हरी डे. रिपोर्टिंग व्हर्ब कोणतं आहे, या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे. स्पीकर कोण आहे, राहुल आहे. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे, जर रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तर हे जे गो आहे तर याचं काय होत असते, वेंट होते. का, कारण जर क्रिया डायरेक्ट स्पीचमध्ये जर V1 असेल तर आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय करतो, V2 करतो. मग V2 काय होईल, गोचं V2 काय असते, गोचं V2 वेंट असतं. मग हे V1 आहे, त्याचा बदल काय होईल, V2 बदल होईल. ठीक आहे, मग आपल्याला सिंपल समजून घ्यायचं आहे, कोणत्या ऑप्शनमध्ये वेंट आहे ते बघायचं आहे आणि उत्तर आपला येणार आहे. मग तर या ठिकाणी लक्षात घ्या, 3ही ऑप्शनमध्ये नाही, उत्तराचं ऑप्शन आपलं आलं 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर, कारण इथं वेंट हे V2 आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. बघा पुढं, राम सेज आय विल नॉट गो. या ठिकाणी हा प्रश्न विचार डिपार्टमेंटल STI 2012च्या पेपरमध्ये. या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देत असताना आपल्याला सिंपल पहिलं समजून घ्यायचं आहे, रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आहे. मग आपला नियम काय सांगतोय, पुन्हा तेच सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे. जर रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये जर असेल तर पुढचं जे रिपोर्टेड स्पीच असतं या रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करायचा नाही. म्हणजे ॲमिझारचा बदल वॉज वेअर, शालचा बदल शूड, विलचा बदल वूड आपण करत नाहीत. जर रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तरच आपण बदल करतो आहे. मग इथं मित्रांनो लक्षात घ्या, प्रेझेंट टेन्समध्ये आहे म्हणजे आपलं विल जे आहे तर शाल आणि विल जे आहे त्याचा बदल आपण वूड करणार नाही, म्हणजे त्याचा टेन्स आपण चेंज करणार नाही. ज्या ज्या ऑप्शनमध्ये हे वूड केलेलं आहे किंवा हे बदल केला आहे तर ते ऑप्शन आपल्या या ठिकाणी येणार नाही. क्लिअर आहे सगळ्यांचं. म्हणजे आपलं C आणि D ऑप्शन येणार नाही. मग C आणि D ज्या ज्या ऑप्शनमध्ये आहे तर ते आपलं बघायचं आहे. C आणि D जिथं जिथं आहे तर ते आपलं उत्तराचं ऑप्शन येणार नाही. क्लिअर आहे. म्हणजे 3 नंबर म्हणजे 2 आणि 3 तर आपलं कटलं, हे B आहे. मग लक्षात घ्या, आता राम सेज दॅट ही विल नॉट गो आणि राम सेड दॅट ही वोंट गो. मग इथं तुम्हाला सिंपल समजतंय, रिपोर्टिंग व्हर्ब इथं काय आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आहे. मग मी तुम्हाला सिंपल काय सांगितलं मित्रांनो, जर रिपोर्टिंग व्हर्ब दिलेल्या प्रश्नामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब ज्या टेन्समध्ये आहे त्याच टेन्समध्ये आपल्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये पण असायला पाहिजे.
इथं रिपोर्टिंग वर्ब आपल्याला काय केलं आहे, प्रेझेंट टेन्समध्ये दिलं आहे. आपल्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये सुद्धा रिपोर्टिंग वर्ब हे प्रेझेंट टेन्समध्येच पाहिजे आहे, हे पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी हे पण ऑप्शन येणार नाही. मग उत्तराचं आपलं ऑप्शन आलं या ठिकाणी बरोबर, फक्त आणि फक्त 1 नंबरचं ऑप्शन म्हणजेच ओनली ए. हां, जर या ठिकाणी जर असं असतं, जर या ठिकाणी जर सेज असतं ना, इथं जर सेज दिलं असतं आणि बाकी सगळं जसं आहे तसं जर असतं तर ते सुद्धा वाक्य या ठिकाणी बरोबर आलं असतं. कारण विल नॉटचं शॉर्ट फॉर्म काय असे ओंट होत आहे. ठीक आहे, हे बरोबर होतं. फक्त त्याच्यामध्ये जर काय असतं, सेज असतं तर हे पण ऑप्शन या ठिकाणी बरोबर आलं असतं. जर याच्यामध्ये सेज असतं तर, म्हणजे हे वाक्य जर असं असतं ना, राम सेज दॅट, हां वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट वापरतोय. ही विल नॉटच्या ऐवजी ओंट गो, हे सुद्धा वाक्य या ठिकाणी बरोबर आलं असतं जर असं ऑप्शन असतं तर. म्हणजे आपलं उत्तर झालं असतं ए आणि बी झालं असतं. परंतु मित्रांनो आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे ऑप्शन बी आहे. क्लिअर आहे? चलो, मग बी पण आपलं चुकीचं होतं. मग आपलं उत्तर कोणतं झालं, मग या ठिकाणी 1 नंबरचं ऑप्शन बरोबर. नेक्स्ट बघा, नेहा सेड व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड. या ठिकाणी लक्षात घ्या, व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड ही काय आहे, एक म्हण आहे, प्रोव्हर्ब आहे. जे आपले सद्गुण असतात तर या सद्गुणाचा एक स्वतःचाच काय आहे त्या ठिकाणी एक रिवॉर्ड असते, आपल्याला बक्षीस मिळतं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, तशा प्रकारे आहे व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड ही प्रोव्हर्ब आहे, म्हण आहे. आणि त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला मित्रांनो, किंवा जनरल ट्रूथ आहे, प्रोव्हर्ब आहे. मग आपल्या लक्षात घ्यायचा नियम, रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्समध्ये असेल, मात्र रिपोर्टेड स्पीचमध्ये जर काय असेल, एखादी म्हण असेल, त्याच्यानंतर काय असेल, त्याच्यामध्ये जर युनिव्हर्सल ट्रूथ असेल, सायंटिफिक ट्रूथ असेल, तर पुढच्या वाक्याच्या टेन्समध्ये म्हणण्यापेक्षा पुढच्या वाक्यामध्ये आपण बदल करत नाहीत. मग आपल्या लक्षात घ्यायचं आहे आपल्या उत्तरामध्ये काय पाहिजे, सेड दॅट. इथं हॅजचा बदल वॉज वगैरे होणार आहे का, नाही होणार. वेअर होणार आहे का, नाही होणार. त्याच्यानंतर इथं काय हॅज आहे फक्त, याचं हॅज बीन करायची गरज नाही, हॅजला हॅजच ठेवायचं. म्हणजेच हे वाक्य जसं आहे ना तसंच वाक्य राहणार आहे उत्तरामध्ये. मग नेहा सेड दॅट व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड, जसं आहे तसंच राहणार आहे. त्याच्यामुळे उत्तराचं ऑप्शन आपलं या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन बरोबर. नेक्स्ट बघा, यू सेड टू हर. मला असं वाटतं की आपण येस हे वाक्य ऑलरेडी आपण पहिल्या नंबरलाच घेतलेलं आहे, हे वाक्य आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. क्लिअर आहे? तर तरी पण सांगून टाकतो. मग यू सेड टू हर याच्यामध्ये टोल्ड होणार आहे उत्तराचं ऑप्शन. आणि त्याच्यानंतर हे पास्ट टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये असल्यामुळे याचं काय होईल, हॅव हॅजचा बदल हॅड होणार आहे. काय होणार आहे, हॅव हॅजचा बदल हॅड होणार आहे. मग आपल्या लक्षात घ्यायचं इथं सेड टू आहे, इथं हॅवला तर हॅवच ठेवले, म्हणजे ह्या ठिकाणी ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इथं टू वापरलेलं आहे, तर हे पण चुकीचं आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, ज्यावेळेस आपण टोल्ड वापरतो, आस्क्ड वापरतो, तर त्यावेळेस आपण टू वापरत नाहीत. आणि याच्यामध्ये नंतर काय केलं आहे, माय दिलेलं आहे, तर त्या ठिकाणी हे चुकीचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं लक्षात घ्यायचं आहे. कारण लक्षात घ्या, लिस्नर स्पीकर कोण आहे या ठिकाणी, स्पीकर जो आहे तर स्पीकर हा यू आहे. ठीक आहे? आणि म्हणून काय, यू टोल्ड हर दॅट. आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, हे आय जे असते तर आयचा बदल आपण काय करतोय लक्षात घ्या, आयचा बदल सुद्धा आपण काय करतो स्पीकरनुसार करतोय, आणि मायचा बदल पण स्पीकरनुसार. मग आय असल्यामुळं काय होईल, आयचा बदल या ठिकाणी यू होईल. मग यू हॅड, हॅवचा बदल हॅड झाला, कॉल्ड. आणि मायचा बदल काय होईल, स्पीकरनुसार यू जे आहे तर यू आहे. आणि मग माय हे पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये आहे, तर त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं यूचं पॉझिटिव्ह फॉर्म काय असतो, युवर असतोय. आणि म्हणून या ठिकाणी काय होईल, युवर होईल. आणि उत्तराचं ऑप्शन आपलं 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. हे ऑलरेडी मी अगोदर सांगितलं होतं, पहिला आपलं झाला प्रश्न. तर बघा मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न आपल्याला या ठिकाणी 2019चा जो राज्यसेवेचा पेपर आहे तर या पेपरमध्ये विचारला आहे. मग आपण आत्तापर्यंत याच्या अगोदरच 2 प्रश्न पाहिले होते. म्हणजे आपल्याला 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये स्पीचच्या टॉपिकवरती आपण जर पाहिलं, काउंट जर केलं, तर आपल्याला आत्तापर्यंत 3 प्रश्न पाहिलेले आहेत आपण. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे टॉपिक असतात ना, व्हॉइस असेल, स्पीच टॉपिक असेल, क्लॉज असेल, हे असे टॉपिक आहेत, किंवा इफ स्टेटमेंट असेल, तर हे जे टॉपिक आहे तर हे MPSC काय करते, कधी कधी याच कॉन्सेप्टवरती किंवा या टॉपिकवरती 3-3, 4-4 प्रश्न विचारते. त्याच्यामुळे आपल्याला हा टॉपिक परफेक्ट करणं आपल्याला गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, ही सेड आय वॉज रायटिंग लेटर्स. या ठिकाणी सेड आहे ना, रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये आहे. मग रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये जर असेल तर आपला नियमच आहे, रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण टेन्सचा बदल करत असतो पुढच्या वाक्याच्या.
मग या ठिकाणी वॉज आहे, वॉज जर असेल तर या ठिकाणी आपण काय करतो, इनडायरेक्ट स्पीच करताना हॅड बीन करतो आहे. म्हणजे डायरेक्ट स्पीचमध्ये जर वॉज असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना आपण हॅड बीन वापरतो आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, ही सेड आय वॉज रायटिंग लेटर्स. मग आपल्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये काय पाहिजे, हॅड बीन पाहिजे. मग उत्तराच्या ऑप्शनमध्ये हॅड बीन पाहिजे. पहिल्यामध्ये आहे का नाही, याच्यामध्ये आहे का नाही, याच्यामध्ये आहे का नाही. उत्तराचं ऑप्शन आलं आपल्या या ठिकाणी बरोबर, 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, उत्तरं आपल्याला निवडायची आहेत, म्हणजे कमी वेळेमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आहे. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, पुढचा प्रश्न आहे शी सेड, रिपोर्टिंग वर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. मग आय मेट हिम ऑन संडे, शी सेड, रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये आहे. क्रियापद कोणत्या फॉर्ममध्ये आहे, क्रियापद इथं V2 आहे. मग आपला नियम काय सांगतोय, जर डायरेक्ट स्पीचमध्ये V2 असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना आपण काय करतो, हॅड प्लस V3 करतो आहे. काय करतो आहे, हॅड प्लस V3. म्हणजे याचा बदल आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय करायचं आहे, हॅड मेट करायचं आहे. मग हे मीट जे क्रियापद आहे, मीट या क्रियापदाचं पहिलं रूप मीट झालं. मेट हे V2 आहे आणि मेट याचं V3 पण तेच असतं आहे, V3 पण तसंच आहे. क्लिअर आहे. मग आपल्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये काय पाहायचं आहे, हॅड प्लस V3 पाहिजे. याच्यामध्ये आहे का हॅड प्लस V3, नाही. मग याच्यामध्ये आहे का, हो आहे. इथं आहे का, आहे. इथं आहे का, आहे. मग आपल्याला उत्तराच्या ऑप्शनमध्ये आपल्याला बघायचं तर चेक करायचं, येस इथं तर काय केलं, टोल्ड केलेलं आहे. मग लिस्नर जर नसेल तर आपण टोल्ड करायचं नाही. मग राहिलं उत्तराचं ऑप्शन 2 येईल का 3 येईल, आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मग आता लक्षात घ्या, स्पीकर कोण आहे या ठिकाणी, शी सेड, म्हणजे या ठिकाणी शी ह्या काय आहे, स्पीकर आहे. मग पुन्हा तोच नियम, आयचा बदल जो आहे तर आयचा बदल आपण कशानुसार करतोय, स्पीकरनुसार करतोय. मग स्पीकर शी आहे म्हणून आयचा बदल काय होईल, या ठिकाणी शी या ठिकाणी आपण घेणार आहोत. मग इथं आय दिलेलं आहे जे की चुकीचं आहे. मग काय होईल, मग आपलं उत्तराचं ऑप्शन या ठिकाणी शी सेड दॅट शी हॅड मेट हिम ऑन संडे. म्हणून मित्रांनो तुम्हाला मी सिम्पल सांगतोय, हे प्रोनाऊन चेंज एकदम व्यवस्थित समजून घ्या. प्रोनाऊन चेंज, त्याच्यानंतर टेन्स चेंज आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय, ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्ब चेंज. हे जर 3 चेंज आपण व्यवस्थित समजून घेतले की आपण एलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून आपण खूप कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आहे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ आय टूक माय लंच विथ हिम सेड द गेस्ट. मग सेड द गेस्ट, इथं सेड हे काय झालं, पास्ट टेन्समध्ये आहे आणि द गेस्ट हा काय झाला, स्पीकर झाला. मग या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. इथं समजून घ्यायचं आपल्याला अगोदर, टूक हे काय आहे, V2 आहे. मग V2 जर असेल तर आपल्याला माहिती आहे सर्वांना, V2चा बदल आपण काय करतो आहे, इनडायरेक्ट स्पीच करताना हॅड प्लस V3. मग टूक आहे, टूकचा बदल निश्चितच काय होणार आहे, हॅड प्लस V3. मग काय होईल, टेकन, कारण टेक, टूक, टेकन. टेक हे V1 झालं, टूक हे V2 झालं आणि टेकन हे काय झालं, V3 झालं. मग आपल्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये काय पाहिजे, टूक जर असेल इथं तर उत्तराच्या ऑप्शनमध्ये काय पाहिजे, आपल्याला हॅड प्लस V3 पाहिजे. मग या ऑप्शनमध्ये हॅड प्लस V3 कुठं आहे चेक करायचं. इथं टूक आहे, हॅड प्लस V3 आहे का नाही. इथं वॉज टेकिंग दिलेलं आहे का, उत्तर नाही. इथं पण हॅड टेकन आहे, इथं हॅड टेकन आहे. आता आपल्याला इथं काय करायचं बघायचं आहे, तर याच्यामध्ये नेमकं काय चेंज काय आहे, कशा पद्धतीचं आहे, तर आपल्याला इथं समजून व्यवस्थित घ्यायचं आहे. ठीक आहे. हां सॉरी, इथं नाही, इथं काय केलं आहे, इथं हॅज आहे ना, सॉरी इथं काय हॅज दिलेलं आहे. मग त्याच्यामुळे हे पण ऑप्शन येणार नाही. आपलं उत्तराचं ऑप्शन कोणतं झालं, 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. इथं हॅज दिलेलं आहे. आपल्या उत्तरामध्ये काय पाहिजे, मग हॅड प्लस V3 पाहिजे. सहज उत्तर आलं आपलं, एका सेकंदात उत्तर आलं. बाकी जास्त आपल्याला बघायची गरज पडलेली नाही. चलो नेक्स्ट बघा पुढं, रवी आस्ट डियाना. आता याच्यामध्ये खरं पाहता हा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न आपल्याला याचं काय केलं, इनडायरेक्ट स्पीच आपल्याला करायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, हे प्रश्नार्थक वाक्य आहे. इफने आपण काय करतोय, येस टू टाईप क्वेश्चनचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण काय करतो, इफ हे वाक्य जोडण्यासाठी आपण वापरतोय. सिंपल लक्षात घ्यायचं, असू द्या काय हरकत नाही, आपण हा पण प्रश्न सोडवू. इफ आहे, मग कधीही लक्षात घ्यायचं आहे, इफ असेल किंवा वेदर असेल किंवा WH शब्द असतील, यांच्यानंतर आपल्याला अगोदर काय करायचं लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्य जोडण्यासाठी आपण एकतर इफ किंवा वेदर वापरतोय आणि WH टाईप क्वेश्चनचं आपण काय करतो, WH वर्ड वापरतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, ह्या इफ असेल, वेदर असेल आणि WH वर्ड असेल, यांच्यानंतर आपण अगोदर सब्जेक्ट घेतोय आणि त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब घेतोय. अगोदर सब्जेक्ट नंतर हेल्पिंग व्हर्ब, हे लक्षात घ्यायचं आहे. मग इथं काय असणार आहे, रिया आस्क्ड डियाना इफ
या ठिकाणी आता आस्क हे कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. म्हणजे याच्या पुढं पण कुठला टेन्स असायला पाहिजे, पास्ट टेन्स असायला पाहिजे. याच्यामध्ये हे येणार नाही, इथं विल, कारण आपण काय करतो इथं पुढं जे आहे तर चेंजेस करत असतो. विलचा बदल वूड, शालचा बदल शुड, V1चा बदल V2 असं बदल करतो आहे. त्याच्यामुळे इथं विलला विल राहणार नाही. आणि लक्षात घ्यायचं इथं पास्ट टेन्स आहे, पास्ट टेन्सचं ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्ससोबत होत असते. डायना तर याच्यामध्ये मुलगी आहे आणि म्हणून मुलीसाठी आपण काय करतो या ठिकाणी लक्षात घ्या, मुलगी आहे. मग काय झालं, आपण या ठिकाणी काय केलं, शी हे प्रोनाउन वापरलं आणि मग आपण शिकलो आहे काय, विलचा बदल वूड करतोय. पण शाल जर असेल तर शालचा बदल आपण काय करतोय, शालचा बदल आपण शुड पण करतो आणि वूड पण करतोय. आणि मग प्रश्नामध्ये इथं काय आहे, वाक्यामध्ये विल आहे, मग म्हणून उत्तराचा ऑप्शन काय येणार आहे, वूड येणार आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, शी सोबत आपण काय करतोय, विल वापरतोय म्हणून त्याचा बदल वूड केलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट बघा पुढं, हा जो प्रश्न आहे तर याच्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे, सेल टू आहे. मग आपला पहिलं पुन्हा तेच सगळ्यात अगोदर काम काय करायचं, आपलं रिपोर्टिंग वर्ब चेक करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये आहे. जर रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तर निश्चितच आपल्या लक्षात ठेवायचं आहे पुढचं जे वाक्य आहे रिपोर्टेड स्पीच याच्या टेन्समध्ये आपण बदल करतो आहे. मग याच्यामध्ये लक्षात घ्या डीड आहे, डीड जे आहे तर डीड हे या वाक्यामध्ये काय केलेलं आहे, वर्ब म्हणजे V2 म्हणून वापरलेला आहे. मग आपला रूल काय सांगतोय, जर डायरेक्ट स्पीचमध्ये जर डीड असेल, जर डायरेक्ट स्पीचमध्ये जर डीड असेल तर आपण इनडायरेक्ट स्पीच करताना त्याचं काय करतो, आपण हॅड प्लस V3 करतोय. काय करतोय, हॅड प्लस V3. मग इथं जर डीड असेल तर आपल्याला उत्तराच्या ऑप्शनमध्ये काय येणार आहे, हॅड प्लस V3 म्हणजेच काय येणार आहे, डीडचं डीडचं थर्ड फॉर्म काय येतं आहे, डन, हॅड डन. मग लक्षात घ्यायचं आहे डू, डज हे V1 झालं, डीड हे V2 झालं आणि लक्षात घ्यायचं आहे डन हे काय झालं, V3 झालं, डन हे V3 झालं. ठीक आहे, मग डू, डज, डीड आणि डन हे लक्षात घ्यायचं आहे V1, V2, V3. मग आपल्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये काय पाहिजे, उत्तराच्या ऑप्शनमध्ये हॅड प्लस V3 पाहिजे. मग उत्तराच्या ऑप्शन जे आहे त्याच्यामध्ये चेक करायचं आहे कुठं हॅड प्लस V3 आहे ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. चला पहिलं ऑप्शन या ठिकाणी बघू, इथं डीडला डीडच दिलेलं आहे त्याच्यामुळे हे उत्तर चुकलेलं आहे. याच्यामध्ये काय केलं, हॅडच्या नंतर इथं डीड दिलं आहे जे की काय पाहिजे होतं, डन पाहिजे होतं पण नाही, म्हणजे या ठिकाणी हे पण ऑप्शन चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इथं हॅड प्लस V3 दिलेलं आहे, मात्र इथं काय केलं लक्षात घ्या, इथं काय केलं लक्षात घ्यायचं आपल्याला, येस इथं पण हॅड प्लस V3 आहे, सगळं बाकी बरोबर आहे. पण वाक्याचा प्रॉब्लेम याचा काय झालेला आहे, इथं लक्षात घ्यायचं आहे सेल टूमध्ये प्रॉब्लेम झाला आहे. का, कारण लक्षात घ्यायचं आहे जर सेल टू दिलं असेल तर त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण काय करतोय, टोल्ड करतोय. म्हणजे सेल टूचा बदल आपण काय करतो, टोल्ड करतोय. तर असंही आपल्या लक्षात घ्यायचं आहे. आणि मग इथं उत्तराचं ऑप्शन आहे टोल्ड, तर या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, ही सेड टू मी दॅट ही हॅड डन अ लॉट ऑफ वर्क द डे बिफोर, हे सगळं बरोबर दिलं आहे. पण इथं काय केलं आहे, सेड टू जसं आहे तसंच वापरलं आहे. मग आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि आणखी एक लक्षात ठेवायचं आहे, टोल्ड वापरल्याच्या नंतर आपण टू वापरत नाही. ठीक आहे, चलो चला पुढचा प्रश्न बघू. आय सेड इट वॉज व्हेरी हॉट इन द मॉर्निंग. या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला विचारला आहे डिपार्टमेंटल PSIच्या पेपरमध्ये 2010च्या पेपरमध्ये विचारला आहे. आय सेड, मग या ठिकाणी रिपोर्टिंग वर्ब बघा कुठल्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. मग याचं इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी आपण काय करणार आहे, निश्चितच पुढचं जे वाक्य आहे तर या वाक्याच्या टेन्समध्ये आपण बदल करतोय. मग ह्या वॉज वेअरचा बदल निश्चितच काय होणार आहे, हॅड बीन, काय होणार आहे, हॅड बीन. मग आपला रूल काय सांगतोय, जर पास्ट टेन्स जर रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये असेल आणि डायरेक्ट स्पीचमध्ये जर वॉज वेअर असेल तर त्याचा आपण बदल काय करतो, इनडायरेक्ट स्पीच करताना हॅड बीन करतोय. मग आपल्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये हॅड बीन असायला पाहिजे हे आपल्याला चेक करायचं आहे. ज्या ज्या ऑप्शनमध्ये हॅड बीन असेल तर ते उत्तर आपलं असणार आहे. या ठिकाणी हे आहे का नाही, याच्यामध्ये इथं आहे हॅज बीन आहे का नाही, इथं आहे वॉज, इथं आहे का नाही. मग उत्तराचा ऑप्शन आला आपल्या या ठिकाणी 2 नंबर बरोबर, कारण इथं एवढ्या एकाच ऑप्शनमध्ये हॅड बीन दिलेलं आहे. बघा एवढ्या क्विक आपण कमी वेळेमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय, पण कधी जर आपल्या संकल्पना क्लिअर असतील तर. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा आता पुढचा प्रश्न. हा प्रश्न विचारला राज्यसेवेच्या पेपरमध्ये, मला वाटते 2017 का काही 18चा पेपर आहे. द सन रायजेस इन द ईस्ट ही सेड. या ठिकाणी बघा ही सेड आहे, रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये आहे आणि याच्यामध्ये द सन रायजेस इन द ईस्ट आहे. म्हणजे काय, द सन रायजेस इन द ईस्ट हे काय आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे.
काय आहे युनिव्हर्सल ट्रूथ, म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो. मग मित्रांनो लक्षात घ्यायचं आपल्याला खूप अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. जर रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये दिला असेल, रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे, पण रिपोर्टेड स्पीचमध्ये जर सायंटिफिक ट्रूथ दिला असेल, जनरल ट्रूथ दिला असेल, युनिव्हर्सल ट्रूथ दिला असेल किंवा एखादी म्हण दिली असेल तर त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपण बदल करत नाहीत, जरी रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये असलं तरी देखील. ठीक आहे. मग आपल्याला या ठिकाणी सिंपल लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे राईजचा बदल इथं राईज किंवा रायजेस जरी असेल ना तर त्याचा बदल आपण रोज करणार नाहीत. तर या ठिकाणी काय करायचं, फक्त राईजला जसं आहे तसंच ठेवणार आहे. म्हणजे हे वाक्य जसं आहे तसंच आपलं वाक्य उत्तरामध्ये असायला पाहिजे. इथं काय केलं आहे, रोज केलेलं आहे, इथं पण रोज केलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी हे ऑप्शन चुकलेलं आहेत. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, खूप सिंपल आहे. रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये आहे. मग मी तुम्हाला सिंपल सांगितलं आहे, रिपोर्टिंग व्हर्ब ज्या टेन्समध्ये आहे, प्रश्नातील वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब ज्या टेन्समध्ये आहे त्याच टेन्समध्ये आपलं काय पाहिजे, उत्तराच्या ऑप्शनमध्ये पण रिपोर्टिंग व्हर्ब त्याच टेन्समध्ये असायला पाहिजे. आता राहिलं आपलं ऑप्शन 3 नंबरचं हे एक. तर या ठिकाणी काय आहे, इथं टेन्स हे रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट टेन्समध्ये दिलेलं आहे, जे की आपलं उत्तर प्रश्नामध्ये काय आहे, पास्ट टेन्समध्ये रिपोर्टिंग व्हर्ब आहे. मग या ठिकाणी आपल्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये सुद्धा रिपोर्टिंग व्हर्ब कशामध्ये पाहिजे, पास्ट टेन्समध्येच पाहिजे. म्हणजे 2, 3, 4 हे ऑप्शन कटलेले आहेत. राहिला आपलं ऑप्शन एकच या ठिकाणी. मग तुम्ही म्हणत असाल सर तुम्ही सांगितलं होतं सेड जर असेल तर आपल्याला काय करायचं, टोल्ड वापरायचं नाही. मग या ठिकाणी टोल्ड कसं काय आलं, कारण त्यांनी काय केलं लक्षात घ्या, त्यांनी मी हा लिस्नर दिला आहे उत्तराच्या ऑप्शनमध्ये. मग लक्षात घ्यायचं आहे, लिस्नर जर दिला तर त्या ठिकाणी टोल्ड आपण वापरतोय. असं वाक्य होऊ शकत नाही. हां, ही सेड मी असं चुकीचं असतंय. लिस्नर जर दिला की त्या ठिकाणी आपण काय करतोय, टोल्ड आपण वापरतोय. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी टोल्ड आलेलं आहे, हे लक्षात घ्या. मग आपण बाकीच्या नियमाने जरी आपण उत्तरापर्यंत पोहोचलोत, मग आपण एक एक ऑप्शन एलिमिनेट करत गेलो तरी पण आपण उत्तरापर्यंत सहज पोहोचतोय. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा. आता इथे दिले माय टीचर सेड, माय टीचर सेड. इथं रिपोर्टिंग व्हर्ब आहे पास्ट टेन्समध्ये आणि या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच आता करायचं आहे. काय आहे बघा, टेलिव्हिजन अँड मोबाईल फोन्स आर टू बी केप्ट अवे फ्रॉम चिल्ड्रन. मग या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणजेच या वाक्यामध्ये जे आर आहे ना, एम इज आर, मग या एम इज आरचा बदल निश्चितच काय करायचा आहे, इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला वॉज वेअर करायचा आहे. काय करायचं आहे, वॉज वेअर. मग ज्या ज्या ऑप्शनमध्ये वॉजवेअर असू शकतं तर ते आपलं उत्तराचं ऑप्शन ज्या ज्या ऑप्शनमध्ये वॉजवेअर असणार आहे तर ते उत्तराचं आपलं ऑप्शन असू शकतं आहे. आपण या ठिकाणी अगोदर पहिला तर लक्षात घ्या, इनडायरेक्ट स्पीच करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं, रिपोर्टिंग व्हर्ब चेक करायचे. दुसरं काय करायचं, टेन्समधले बदल बघायचे किंवा त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्बचे चेंज बघायचे. त्याच्यावरच आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. मग लक्षात काय घ्यायचं आहे, आर टू बी, इथं आरला आरच ठेवलं आहे, उत्तर आपलं चुकलेलं आहे, इथं पहिलं ऑप्शन चुकतं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलेलं आहे, माय टीचर सेड दॅट टू कीप अवे टेलिव्हिजन अँड फोन, म्हणजे हे वरचं वाक्य वेगळं आहे, इथं वाक्य चेंज करून दिलं आहे. द टीचर सेड दॅट द टेलिव्हिजन अँड मोबाईल फोन्स वेअर टू बी, इथं वेअर वापरलेलं आहे. चला बघू आपण पुढचं ऑप्शन बघू. इट वॉज सेड दॅट टेलिव्हिजन अँड मोबाईल फोन्स आर टू बी केप्ट अवे. वाक्य आहे पण ह्याला पॅसिवाईज फॉर्ममध्ये ठेवलेलं आहे, म्हणून आपल्याला काय करायचं, मग माय टीचर सेड जसं आहे तसं, माय टीचर सेड दॅट टेलिव्हिजन अँड मोबाईल फोन्स वेअर टू बी केप्ट अवे फ्रॉम चिल्ड्रन. या ठिकाणी मित्रांनो हे बरोबर आहे. आपल्याला इथं काय केलं, माय टीचर सेड जसं दिलं मग तसंच आपल्याला काय करायचं आहे, माय टीचर सेड वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट काय करतोय, आपण याचं इनडायरेक्ट स्पीच करतोय आणि म्हणून या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट बघा. पुढचा प्रश्न जो आहे तर या ठिकाणी बघा, कृषी सेवक 2019च्या पेपरमधला आहे, जे महापोर्टलनी परीक्षा घेतली होती ना त्या पेपरमधला हा प्रश्न आहे. ही सेड गॉड इज ग्रेट. आता मित्रांनो लक्षात घ्या, इथं सेड हे पास्ट टेन्समध्ये आहे आणि गॉड इज ग्रेट म्हणजेच या ठिकाणी आता जनरल ट्रूथ आहे, देव महान आहे. आता हे जनरल ट्रूथ आहे, या अर्थाने आपल्याला काय करायचं आहे, मग लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, गॉड इज ग्रेट जनरल ट्रूथ असेल तर आपण काय करतोय, रिपोर्टेड स्पीचमध्ये आपण बदल करत नाहीत. मग ही सेड दॅट गॉड वॉज ग्रेट या ठिकाणी चुकीचं होत आहे. त्याच्यानंतर इथं काय केलं, इज बिईंग दिलं, उगाचच जसं वाक्य आहे तसंच असायला पाहिजे. आता बघा, ही सेड आहे रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे आणि इथं रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंटमध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे उत्तर चुकणार आहे. मग आपलं उत्तर कोणतं आहे, तर या ठिकाणी बरोबर आहे बी नंबरचं ऑप्शन. आपलं डी हे ऑप्शन येणार नाही, कारण रिपोर्टिंग व्हर्ब इथं प्रेझेंट टेन्समध्ये दिलेलं आहे आणि आपलं दिलेल्या वाक्यामध्ये
रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे आणि म्हणून मित्रांनो काय होणार आपलं उत्तरच ऑप्शन या ठिकाणी हे 2 नंबरचं ऑप्शन बरोबर येणार. तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने विधानार्थी वाक्य जे तर या विधानार्थी वाक्यावरती आयोगाने 1984 पासून ते आत्तापर्यंत जेवढे पण प्रश्न विचारले होते तर या सर्व प्रश्नांचं आपण एकदम सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. स्पीचवरती ज्यावेळेस प्रश्न विचारला जातोय तर ते स्पीचच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एकदम कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं पाहिजे तर एक सिंपल तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच जर करायचं असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं काम एक लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजेच काय, तुम्हाला अगोदर रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे तर या रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स ओळखायचा आहे. दिलेलं जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे तर त्याचा टेन्स ओळखायचा आहे. आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची, रिपोर्टिंग व्हर्ब प्रश्नामध्ये ज्या टेन्समध्ये दिलेला आहे त्याच टेन्समध्ये आपलं काय पाहिजे, उत्तराचं पण रिपोर्टिंग व्हर्ब त्याच टेन्समध्ये असायला पाहिजे. सिंपल आपल्या लक्षात घ्यायचं आहे. नंबर 2, जर रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये जर दिला असेल तर आपण रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करतोय. आपले ते रिपोर्टिंग व्हर्ब आणि टेन्स चेंज संदर्भातले जे नियम आहेत ते लक्षात ठेवायचे. आणि रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल तर आपण रिपोर्टेड स्पीचच्या टेन्समध्ये बदल करत नाहीत. आपला हा नियम समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं आहे बघ आपले मग टेन्स चेंज जर लक्षात ठेवले, जसं की समजा काय आहे रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे आणि आपल्या दिलेल्या वाक्यामध्ये ॲमिजर आहे, मग तुम्हाला सहज समजलं पाहिजे उत्तराच्या ऑप्शनमध्ये आपलं वॉजरच असायला पाहिजे. हॅवॅज असेल तर उत्तराच्या ऑप्शनमध्ये हॅड असायला पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला त्या ठिकाणी लगेच क्लिक झालं पाहिजे. आणि जे 4 ऑप्शन दिले आहेत त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, एलिमिनेशन मेथडच्या माध्यमातून आपण जाणं गरजेचं आहे. तसेच आपले जे ॲडव्हर्ब असतात तर ॲडव्हर्बच्या माध्यमातून सुद्धा आपण कमी वेळेमध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. जसं की नाव असेल, प्रश्नामध्ये जर नाव दिलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये काय पाहिजे, देन पाहिजे. हे आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर निश्चितच मित्रांनो आपण कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. आणि आपण सगळेच वाक्य घेतल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी जे आहे तर तुमच्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत तर याच्या माध्यमातून 100% क्लिअर झाले असतील. आणि मित्रांनो आपण विश्लेषण घेत असताना आपण प्रत्येक प्रश्नाचं आणि प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक ऑप्शनचं सुद्धा आपण या ठिकाणी घेत असतोय. तर निश्चितच आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये या विश्लेषणाचा फायदा होणार आहे. येणारी जी परीक्षा आहे तर या परीक्षेमध्ये जर तुम्ही हे अशाच पद्धतीने जर प्रॅक्टिस केली तर निश्चित मित्रांनो तुम्हाला सक्सेस मिळेल. आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो आपल्या सर्वांना, तर तुम्ही परीक्षेची आपल्या MPSCला सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात मेन गोष्ट लक्षात घ्यायची तर ती म्हणजेच काय, जे PYQs असतात तर त्या PYQsवरती फोकस करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला एक्झॅक्ट कधी लक्षात येत आहे प्रश्न परीक्षेमध्ये कसे विचारले जातात, ज्यावेळेस तुम्ही PYQs पाहताय त्यावेळी. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, PYQचे पण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आपण हे सगळे PYQs घेतलेले आहेत तरी देखील तुम्हाला काय करायचे, PYQची प्रॅक्टिस करत राहा, ज्याच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट्स काय होतील मित्रांनो क्लिअर होतील. मग थांबू आपण या व्हिडिओमध्ये इथंच. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नार्थक वाक्य जे तर या प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं आहे सेम आपण अशाच पद्धतीने जातोय. जसं की आपण विधानार्थी वाक्यासाठी आपण 3 स्टेप फॉलो केल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिले होतं आपण फक्त त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये रूल्स आपण घेतले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये MPSCने आपण आजच्या लेक्चरमध्ये जेवढे पण PYQs घेतलेले आहेत त्याच्यामधले फक्त आपण वाक्य घेतले होते आणि त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच आपण स्वतः केलं होतं. आणि तिसरी पद्धत आहे तर ती आपण आज PYQs घेऊन आपण त्याचं विश्लेषण केलेलं आहे. सेम अशाच पद्धतीने आपण काय करतोय, प्रश्नार्थक वाक्याचं सुद्धा आपण इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचं हे आपण सगळे म्हणजे रूल्स त्याच्यानंतर आपण त्याचे PYQ सुद्धा घेणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्नार्थक वाक्य संदर्भात इनडायरेक्ट स्पीच कशा पद्धतीने करायचे ते आपण सविस्तर समजून घेऊ. तर मित्रांनो आपण अजूनही आपल्या YouTube चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.